लाईक ते लोक मुंबई दॅट इज अ स्काय काय नाही कसं आहे रेडिंग्टन आहे ना त्यांना HP ने मार्केटिंगला ठेवलं. अच्छा रेडिंग्टन सगळं मशीनचं मार्केटिंग करणार त्यांचे जे अप्पा दुराई म्हणून आहेत त्यांचा स्मार्ट फोटोग्राफी लीक झाला होता अप्पा दुराईंचा. ही इज अ व्हाईस चेअरमन ऑर होल एशिया रेडिंग्टन HP रेडिंग्टन चेन्नईवर नाही तर सगळं. म्हटलं लोकांना कळेल ना की प्रिंट केल्यानंतर फोटो कसा दिसतो. हां ते कळण्यासाठी म्हणजे तुमचं प्रिंटिंग चांगलं आहे आणि ते लोकांनाही कळलं पाहिजे की मी फोटो काढला. हल्ली लोक प्रिंट करतच नाही करत नाही करायला त्याच्यामुळे प्रिंट केल्यानंतर कळतं की आपली फोटोग्राफी चांगली की वाईट. माझं काय माहिती आहे मी आज अल्बम नाही होत माझं इंडोनेशिया जो जकार्ता वगैरे सगळ्या होत्या ना पत्युमल हे ते सगळं त्या आणल्या पाहिजे होत्या ते सगळं टेम्पल शूट केलेलं. ओके ओके इवन दॅट 48 hour प्रोसेस. सो यू शुड तुम्ही शूट केलं ना ते आज माझ्या घरी येतो ते नाही यू शुड आज देम टू वर्कआउट डे. आणि आज आपला कार्यक्रम मला सुद्धा मंत्रमुग्ध करणार आहे. तर अशी ही आमची मधुरा छान आहे छोटी गॅलरी पण चांगली आहे. प्रभू होणार आहे ती. Enough. वेलकम the whole show and now we are going to round the show. So this is your booster. आपण पुष्पगुच्छ वगैरे काही ठेवत नाही कारण ते उगाच वेस्ट होतं. पर्यावरण या दृष्टिकोनातून आपण फुलं वगैरे स्वागत करते जनांचे जरी हे स्वागत शब्दांचे तरी गोड मानून घ्यावे आपण भाव माझी हृदयाचे तरी गोड मानून घ्यावे आपण भाव माझी हृदयाचे. या कलेच्या दालनामध्ये कलेच्या उत्सवामध्ये फोटोग्राफी आणि जो चित्रकला या संस्थेने आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये आपण जमलेलो आहोत आणि त्याचा आनंद आपल्याला घेता घेता खूप महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यातून शिकायच्याही आहेत. तर हा सगळा उत्सवच मिळाला म्हणजे तो साजरा करण्याकरता आपण सर्वजण सज्ज होऊया. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं भाग्य म्हणजे आपल्याला मान्यवर अतिथी म्हणून प्रमुख मान्यवर म्हणून एक कवयित्री लाभलेली आहे आणि खरं तर युवा पिढीची अशी ती कवयित्री आहे. अत्यंत लहान वयामध्ये तिने खूप मोठं यश संपादित केलेलं आहे आणि कवयित्री इतकीच तिची ओळख नाही ती एक उत्तम फोटोग्राफर सुद्धा आहे. डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये ती कार्यरत आहे. ती तिच्याबद्दल आता सगळं काही बोलणार नाहीये कारण तिची मुलाखत ऐकायला सुद्धा आपण उत्सुक आहोत सर्वजण. तर मी आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपली आजच्या कार्यक्रमाची मान्यवर विशाखा विश्वनाथ जोशी. धन्यवाद आपले आहेत. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रेक्षकांचं सुद्धा स्वागत करूया. श्रीयुत संदीप म्हात्रे आणि श्रीयुत अविनाश कावळे आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. पुढारी प्रकारांना याच्या त्यांना विनंती करून ती त्यांना संदीप म्हात्रेंबद्दल मला एकच गोष्ट म्हणजे अशा लोक अलिबागवरनं फक्त आपल्या कार्यक्रमासाठी मी तारीख लिहून ठेवली पण त्यांच्याकडे काय ते इंटरनेट चालत नाही मग ते आठवण होत नाही रिमाइंडिंग होत नाही म्हणून त्यांनी ते लिहून ठेवलं. मग काल त्यांचा मेसेज झाला उद्या येतोय नक्की. माझ्या डोक्यातून निघून गेलं होतं मला काल रात्री रिमाइंडर आला की पण असा काढायचा. ओपन जजिंगच्या वेळेस पण त्यांनी मला सांगून ठेवलं होतं की माझ्याकडे नेटचे इश्यू असतात मला आधी सांगते. कंपनी प्रिंट करते तसं काही गिफ्ट पार्टनर असतात मग ते गिफ्ट देतात. त्यांची अपेक्षा तुमच्याकडे नेहमीच असते तुम्हाला ज्या गोष्टी आवडल्या तर त्यांना कळवा. कारण गेल्या वेळी मला गोष्ट आठवते की ते नानकटे बिस्किट होतं ते सगळ्यांना एवढं आवडलं की ते कलकत्त्याचे गिफ्ट आहे पण दरवर्षी सगळ्यांना गिफ्ट पाठवतात. माहितच आहे की ते विद्यार्थी आहेत. A for art, T for photography
या ज्या आहेत ना, आता जे सगळ्यांचं बोलणं आहे मध्ये मध्ये, याला मी ना एखाद्या आईच्या प्रसव कळा असं म्हणेन. ते बाळ जोपर्यंत बाहेर येत नाही पोटातून तोपर्यंत आईची जी कळवळ सुरू असते ना, अशी तोच कार्यक्रम जोपर्यंत यशस्वी होणार नाही तोपर्यंत सर शांत बसणार नाही. पण अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. मी त्यांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. या क्षेत्रामध्ये या फोटोग्राफी आर्टोग्राफी या कला प्रकाराचे ते जनक आहेत. पीटर कूपर आणि एक पंजाबी मुलगी कविता यांचा विवाह समारंभ तेव्हा गोव्यामध्ये झाला होता आणि त्याची फोटोग्राफी म्हणजे खरं तर आर्टोग्राफीच तेव्हा पुराणिकांनी केली होती. आणि इतकं त्याचं कौतुक त्या पीटरने केलं, मनापासून कौतुक केलं. लंडनमधून त्यानं पत्र लिहिलं होतं आणि त्यात असं वाक्य होतं, दिस काइंड ऑफ सर्व्हिस डोंट हॅव इन इंग्लंड ऑल्सो, असं त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं होतं. हा फक्त काकांचा नाही तर आपल्या भारत भूमीचा, आपल्या भारत देशाचा हा गौरव आहे. हो, अर्थातच अर्चना त्यांचं तिथे आर्टोग्राफी हे पुस्तक आहे आणि त्याच्या सुरुवातीला ते पत्र सुद्धा दिलेलं आहे. आपण नक्कीच या निमित्ताने सांगते की वाचनीय पुस्तक आहे, जरूर विकत घ्या आणि ती वाचा. त्याच्यामध्ये त्याचा समावेश आहे. आणि त्यावेळेला तर आर्टोग्राफीचं त्यांनी तंत्र विकसित केलं. त्यावेळेला तर डिजिटल फोटोग्राफी सुद्धा विकसित झालेली नव्हती. निगेटिव्हवर फोटो काढले जायचे आणि तेव्हा हे तंत्र त्यांनी विकसित केलेलं आहे. त्यानंतर मग बॅरिस्टर अजित शिरोडकर ते पत्र पाहून कॅनन कंपनीला त्यांनी कळवलं, बॅरिस्टर शिरोडकरांनी. आणि पहिलं लग्नाच्या फोटोग्राफीचं प्रदर्शन कॅनन कंपनीने ॲटिया मॉल वरळी इथे आयोजित केलं होतं आणि ते पुराणिक काकांचं होतं पहिलं लग्नाच्या फोटोग्राफीचं प्रदर्शन. फोटोग्राफीचे क्लासेस ते घेतात, म्हणजे फोटोग्राफीचं प्रशिक्षण देणारे भारतातले जी मक्तेदारी होती, पण ती मोडून त्यात स्त्रियांना पुढे आणण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं. भारतातली पहिली वेडिंग फोटोग्राफर त्यांची विद्यार्थिनी होती क्षितिजा कोळवणकर, असं तिचं नाव होतं. तिने 2003 मध्ये वेडिंग फोटोग्राफीला सुरुवात केली. सिम्बॉसिस स्कूल ऑफ फोटोग्राफी या आंतरराष्ट्रीय स्कूलमध्ये, ते फोटोग्राफीचं आंतरराष्ट्रीय स्कूल आहे आणि तिथे ते व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून सुद्धा काम करतात. आकाशवाणीच्या FM गोल्डवर आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांची मुलाखत झालेली आहे. शिवाय DD सह्याद्री, स्टार माझा, झी न्यूज अशा अनेक नामांकित वाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती झालेल्या आहेत. आणि एक वेगळी गोष्ट त्यांच्याविषयी सांगायची ती अशी की मुंबईमध्ये वर्गणी गोळा करून त्यांनी इमारत बांधली होती त्याला बऱ्याच वर्षांपूर्वी आणि कमीत कमी किमतीत अनेकांना त्यांनी घरं उपलब्ध करून दिली होती. त्यांच्या या कामाची नोंद त्या काळात रतन टाटा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते एक उत्तम कवी सुद्धा आहेत. अर्चनाताईंच्याच पुस्तकामध्ये शेवटी त्यांच्या कविता सुद्धा तुम्हाला वाचायला मिळतील. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला त्यांच्याविषयी अशी सांगावीशी वाटते. एक खरं तर वाल्मिकी रामायणामधला श्लोक आहे. एक वाल्मिकी त्याच्यामध्ये ऋषी आणि त्यांचा एक भारद्वाज नावाचा शिष्य तमसा नदीच्या पात्रावर दोघेही स्नानाकरता आलेले आहेत आणि वाल्मिकी ऋषी त्या भारद्वाजाला, त्यांच्या विद्यार्थ्याला असं म्हणतायत, अकर्दमम इदम इदम तीर्थम भारद्वाज विशामः रमणीयम प्रसन्नांबुः सन्मनुष्यस्य मनो यथा. ते म्हणतात त्या भारद्वाजाला, हे तमसा नदीचं पात्र किती सुंदर दिसतंय बघ. ते कसं आहे तर एखादा सद्गृहस्थ असतो ना त्याच्या मनासारखं आहे. म्हणजे तिथे करुणेचा ओलावा आहे पण तिथे अजिबात राग द्वेषादी विकारांचा चिखल नाही. तसंच मन असणारे, म्हणजे आजकाल इतकं शुद्ध मन असणारी माणसं खूप कमी पाहायला मिळतात. तसंच शुद्ध मनाचं ते एक उत्तम उदाहरण आहे. आणि जी बोलकेवढी माणसं असतात ना त्यांच्या ते व्यक्तिमत्वावरून, वागण्या बोलण्यावरूनच त्याची आपल्याला परिचय त्याचा येत असतो. आणि तसंच आणि जेवढं कलाकाराचं अंतःकरण शुद्ध असतं ना तेवढी त्याच्या कलेमध्ये शुद्धता आपल्याला पाहायला मिळते. तर तसंच मनाचं आणि कलेचं शुद्धत्व जपणारे असे ते एक महान कलाकार आहेत. आपण जोरदार टाळ्या
त्यांनी कमर्शियल आर्ट्सचं शिक्षण घेतलंय. झील स्पेशल चिल्ड्रन स्कूल, ईच वन टीच वन, नवनिर्मिती यांसारख्या अनेक NGOमध्ये त्यांनी आर्ट आणि क्राफ्ट यासारखे विषय शिकवलेले आहेत. झील 24 तास, मी मराठी, साम मराठी, DD सह्याद्री अशासारख्या नामांकित वृत्तपत्रांमध्ये फोटोग्राफी आणि क्राफ्ट संदर्भातले त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. नवदुर्गा पुरस्कार, वुमन ऑफ द सबस्टेन्स पुरस्कार असे अनेक पुरस्कार आणि अनेक नामांकित स्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिकं मिळवलेली आहेत. नववास्तूची कार्यशाळा, नववस्तूंची कार्यशाळा अशा अनेक त्यांनी अनेक सेमिनार आयोजित केलेले आहे. करिअर फॉर वुमन फोटोग्राफी असे अनेक सेमिनार त्यांनी आयोजित केलेले आहेत. आर्टोग्राफी म्युझिकल नावाचा एक सुंदर कार्यक्रम त्यांनी नामांकित गायक संगीतकार कौशल इनामदार यांच्यासोबत केला होता. आर्ट, क्राफ्ट, फोटोग्राफी या संदर्भातल्या अनेक नामांकित स्पर्धांचं परीक्षण त्यांनी केलेलं आहे. सिम्बॉसिस फोटोग्राफी स्कूल पुणे इथे त्या व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करतात. छंदमित्र, आर्टोग्राफी, फोटोमंत्र, क्लिक क्लिक अशी अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत त्यांचं छंदमित्र हे पुस्तक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राथमिक विभागाच्या म्हणजे आपल्या प्राथमिक शाळा ज्या आहेत त्या प्राथमिक विभागाच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी लागू केलेलं आहे. त्यात टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा करता येऊ शकतात आणि प्रदूषणमुक्त भारत कसा करता येऊ शकतो याबद्दलचं उत्तम मार्गदर्शन आणि विवेचन आहे. तर तुम्ही सगळ्यांनी आज ती पुस्तकं इथे उपलब्ध आहेत तर नक्की ती पुस्तकं वाचावीत अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि म्हणजे एक आपण म्हणूया आजच्या काळामध्ये आपल्याला स्त्री शक्तीचं एक सरस्वतीचं रूप त्यांच्या रूपाने आपल्याला खरंच आर्ट, क्राफ्ट, फोटोग्राफी आणि लेखन अशा सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं कर्तृत्व आहे ते वाखाणण्याजोगं आहे. तर आपल्या सगळ्या संपूर्ण त्या ॲपॅकच्या टीमचं भाग्य आहे की असे गुरु ॲपॅकला लाभलेले आहेत. आणि मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पुराणे प्रकारे बोलायला उत्सुक आहे. बोलल्याशिवाय काय होतच नसतं ना. मगाशी मी तिला पण सांगितलं की आपल्या माणसाला आपला बँड वाजवता आणि आपण मराठी माणसं त्यात खूप मागे असतो की आपण आपली प्रौढी मिळवतो असं आपल्याला वाटतं. पण असं काही नसतं. आपल्याला जे येतं ते आपल्याला मोठ्याने सांगता आलं पाहिजे. ओळखीच्या माणसांना, अनोळखी माणसांना. माझे तर अनुभव इतके आहेत की माझ्या काही लग्नाच्या फोटोच्या ऑर्डर प्रवासामध्ये शेजारी बसलेल्या माणसाची गप्पा मारता मारता मिळाले. आणि मगाशी हिने सांगितलं की मला लंडनमध्ये आता तो विषय सांगावा लागेल की त्याची खरी जन्मदात्री कोण असेल ना तर या आपल्याकडे आलेल्या डॉक्टर विषयी डफळे. म्हणजे प्रसंग जरा वाईट होता. मी ऍडमिट होतो हॉस्पिटलमध्ये आणि त्या माझ्या डॉक्टर होत्या. आणि मग त्यांना ती संकल्पना जसं मी सांगितलं की मी फ्री सुरू होतो तसं मी त्यांना फोटोग्राफीबद्दल सगळं सांगितलं. खरं तर मी ऍडमिट होतो, त्या डॉक्टर होते. आणि मग त्यांनी हट्ट केलं वडिलांकडे की माझ्या लग्नात याने फोटो काढले होते. आणि ते 2003चं वृषालीचं पहिलं लग्न होतं ते की ज्या वेळेला म्हणजे ते माझ्या आयुष्यात केलेलं पहिलं लग्न की ज्याची फोटोग्राफी तिच्या हट्टामुळे मला तो प्रयोग सिद्ध करता. म्हणजे तिच्या बाबांनी पण त्याची परवानगी दिली. मग दूरदर्शनवर मुलाखत पण झाली. आणि आपला हा जो उपक्रम आहे ह्याच्या पहिल्या कार्यक्रमाला तुमची सगळी कुटुंब उपस्थित होतं. म्हणजे वृषालीची आई पण आली, वडील पण होते आणि डॉक्टर शीतल पण होते, त्यांचे मिस्टर. हा मुलगाचा ह्याच्या बारशाचे पण फोटो मी काढले. हो. आणि माननीय गुजराव मोहिते सर तर त्यांनी पण त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला मला सांगितलं की मला तुम्ही फोटोग्राफी करायची. पण हे कुटुंब फोटोग्राफी केली, पैसे घेतले, विषय संपला असं नाही झालं. हे मी आता जे काम करणारे आहेत त्यांच्यासाठी सांगतो की नातं कसं जुळतं तुमचं ते महत्वाचं आहे.
फोटो काढले विषय संपला, काय पैसे सगळं झालं. पण आज लक्षात घ्या तुम्ही जे जुने जाणते की 2003 पासून आमचं नातं तसंच आहे. याचा अर्थ असं नाही की मी रोज भुषडीला फोन करतो की आमच्या काही गप्पा चालू असतो, काही नाही. कधी कधी 6-6 महिने पण संपर्कात पण नसतो. पण माझ्या डोळ्याचं कॅटरेक्ट ऑपरेशन पण त्यानेच केलं. म्हणून मी त्याला म्हणतो की तुम्ही दृष्टी दिली आणि ती दृष्टी त्यांच्या चित्रात पण आहे. गेल्या वर्षीच खरं तर त्यांची चित्र लागणार होती, पण काही कारणामुळे त्यांना ती लावता आली नाही. मग त्यांना मी ह्यावेळेला आठवण केलं नाही, ह्यावेळेला मी नक्की लावतो. आणि त्यांचे सासरे, त्यांचे मिस्टर, त्यांचा मुलगा, तुला मराठी समजतं ना, कंटाळा आल्यास वाटत हे जे कौतुक आहे ना ते लंडनवर केलेलं कौतुक आहे, पण ते तिथपर्यंत पोहोचण्याची सुरुवात विषारी करून झाली. कारण त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो की तो काळ असा होता की लग्न म्हटलं तर एकच फोटोग्राफर, 2-2, 3-3, 4-4 जे आता दिसतात तुम्हाला ते त्या काळात नव्हतं. एकच फोटोग्राफर. जेव्हा मला लोकांनी वेळेत पण काढलं होतं की पुराणिक काहीतरी स्टँड बाजी करतात, 5-5, 6-6 फोटोग्राफर. तर कुशालीला आठवत असतं त्याच्यात क्षितिजा पळवणकर होती, चित्रा गोखले होती, म्हणजे या मुली पण होत्या. पण त्याचं कारण मी आता या डिजिटलच्या युगात तुम्हाला माहिती पडवून सांगतो की त्यावेळेला आयएसओचे रोल होते. त्यामुळे 100 ISO, 200 ISO, 400 ISO आणि 800 ISO असे 4 कॅमेरे आणि एक ब्लॅक अँड व्हाईट आणि एक कॅमेरा स्टँड बाय. रोल बदलताना एखादा क्षण जाऊ नये. आणि कुशालीचं लग्न तर ह्यूज वेडिंग होतं चेंबूर जिमखान्याला आणि त्याचं पण श्रेय तिच्या सासऱ्यानंच जातं. आम्ही रात्री मी आलो होतो, डेकोरेटरला पण भेटलो, त्यांनी तो मांडव घातला होता आणि ओपन ग्राउंडवर होतो. आणि मी सांगतो त्याचा अर्थ फोटोग्राफरना समजेल की आम्ही त्याला वरचा टॉप व्हाईट करायला म्हटलं. ओपन ग्राउंडवर आहे, मला वरती लाल हिरवे पिवळं काय म्हटलं, पूर्ण पांढरं सिलिंग. तो डेकोरेटर आपल्याला म्हणाला की काय होते लग्न आहे, म्हटलं वर बघून कोण चालणार आहे काय, तर तू वरती पूर्ण व्हाईट कर. आणि सरांनी त्याला सांगितलं ते सांगतात ते काम. आणि ते रात्री पुन्हा आम्ही ते सगळं बोललो आणि म्हणून तो सकाळी तो सुंदर सॉफ्ट लाईट मिळाला. हा अभ्यास फोटो काढण्यापूर्वी लागतो. ही जी एकाता म्हणजे चित्रकला आणि फोटोग्राफी ही संकल्पना जन्माला त्याच्यातूनच आली ह्या डिजिटल आला. कारण डिजिटल आल्यानंतर मला कळत नाही लोक फोटो काढतातच आहेत, थांबतच नाही. म्हणजे कार्ड टाकलं की 2000, 3000 म्हणजे आताच्या लग्नामध्ये कमीत कमी 3000 फोटो असतात. ते 3000 कधीच बघून होत नाही. मला वाटतं तुझ्या लग्नात अगोदर 300 फोटोचा असेल, 300-350 फोटोचा असेल सांगितलं. पण मला तिच्या वडिलांचंही कौतुक आहे. मला ह्या गोष्टी आता आठवणात तुम्हाला या फोटोग्राफीच्या संदर्भात आहे म्हणून सांगतो. मला अजून ते क्षण तसेच आठवतात. सकाळी मी मुलगी जेव्हा घरून निघते पाय करून देवाला, तेव्हा मी तिच्या घरी गेलो होतो आणि ती पटकन म्हणाली इथे ना एक झोपाळा असतो आणि त्या झोपाळ्यावर मी आणि बाबा बसून गप्पा मारतो. मी पण तेवढी आपल्याला लागते का तुमच्यासाठी करायला. म्हटलं तो कुठे आहे झोपाळा, माळ्यावर टाकलाय. लग्न म्हणजे सगळं आवरून टाकलेलं ना, काढता येईल का म्हणून काढता येईल. त्यांनी तू माळ्यावर काढला झोपाळा, साधी गोष्ट नाहीये. मुलगी लग्नासाठी घरातून निघते म्हणजे घरात काय गोंधळ असतो, जे लग्नाची फोटोग्राफी करतात त्यांना माहीत असेल की त्याला लवकर एकदा हॉलवर जाऊया. कारण मुलगा यायच्या आधी हॉलवर पोचायचं असतं, कारण मग मुलाचं स्वागत तिकडे होणार म्हणजे निघायची घाई असते. पण त्यांनी तो झोपाळा काढला. मग झोपाळ्याचे बाबा बसले आणि मला आठवतं तुझा पहिला टेडी बिअर पण काढला आणि तो टेडी बिअर घेऊन दोघेजण बसले आणि तो तिच्या अल्बममध्ये लावलेला पहिला फोटो आहे. ही वाट दूर जाते. हे सगळं आज हा जो उपक्रम जो केलेला आहे कोणासाठी केला, चित्रकारांसाठी. फोटो तिथून माझ्या डिजिटल आल्यानंतर ती कल्पना आली की लोक फोटो काढताना विचारच करत नाही. म्हणजे विचार कधी करतात, फोटोशॉपवर बसले. आता त्याच्यावर काय संस्कार करतायत. बरं आता कसं झालंय, मला माझी मतं पण काही वेळा बदलणं भाग पडलेलं आहे. म्हणजे मला एका काळा टिक्कर डांबर त्या माणसाने सांगितलं, मला माहिती आहे काळा कुठे आहे, फोटो गोरा करता येतो ना, मग माझा फोटो गोरा कर. आता ते आमच्या तत्वात बसत नाही. शुद्ध पर्सनॅलिटी नॉट द पर्सन. मग तू जसा आहे तसा दिसला पाहिजे ना. पण आता त्या लोकांना नाही पटत. म्हणजे आपण
टेक्नॉलॉजीच्या मागे असे वाद चाललेले आहेत की टेक्नॉलॉजीसाठी आपण आहोत की आपल्यासाठी टेक्नॉलॉजी हे समजायला पाहिजे. मी फोटोशॉपच्या विरुद्ध नाही, कुठल्या सॉफ्टवेअरच्या विरुद्ध नाही, कुठल्याही तंत्रज्ञानाच्या विरुद्ध नाही. तंत्रज्ञान आवश्यकच आहे, पण ते किती याच्यापर्यंत त्याचं मर्यादा आपल्याला राहिली नाही. आणि ज्या वेळेला नवीन शब्द आला तो खरा आपल्या वेळेचा शब्द होता निगेटिव्हच्या वेळेला डेव्हलपिंग करायला लागेल. पण आता फोटोग्राफर नाही की फोटो डेव्हलप करून देतो. तर डेव्हलप करून देतो म्हणजे काय हा प्रश्न मला होता. कारण आता काय स्वामी समर्थांच्या कृपेने मला कुठल्याही फोटोला कधी संस्कार करावे लागले. हा डिजिटल असल्यामुळे थोडं ह्यू सॅच्युरेशन कॉन्ट्रास्ट हे थोडं तुम्हाला करावं लागतं ते समजतं. पण शक्यतो प्रयत्न म्हणून आमच्या क्लासमध्ये जेवढी मुलं शिकले ते रेणुका पण माझी स्टुडंट आहे आणि त्या तिला कॅमेरा पण धरता येत नव्हता. आता ती इतकी सुंदर फोटो काढते की मला पण नाही. पण त्यांनी ते स्वतःला डेव्हलप केलं. म्हणजे आपल्या बुद्धीचा कसा वापर करायचा त्यातून मग ही कल्पना आली की आपण चित्रकला पण इकडे आहे. आणि गेल्या वर्षी आम्हाला बॉम्बे आर्ट सोसायटीकडनं समजलं की जगात असा प्रयत्न कुठेही झालेला नाही की चित्रकला आणि फोटोग्राफी एकच विषय आणि एकाच वेळेला गॅलरीत. जसं आपले विषय होते टेम्पल, टायगर आणि मार्केट, तर त्याच विषयावर चित्रकारांनी पण काम केलं, फोटोग्राफरनी काम केलं. इच्छा अशी आहे की तुम्ही त्याच्याकडे शैक्षणिक दृष्टिकोनातून बघा की फोटोग्राफरची नजर काय म्हणते आणि चित्रकाराची नजर काय म्हणते. म्हणजे चित्रकार आधी विचारतो तसा फोटोग्राफरनी सुद्धा फोटो काढण्यापूर्वी विचार केला पाहिजे. एक शेवटचा मी प्रश्न तुम्हाला विचारतो, बघूया ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगू नका, कारण मी दरवेळेला हा प्रश्न विचारतो. आपण काढलेला फोटो चांगला आला हे आपण कसं ओळखायचं? स्टुडंट्सनी बोलायचं नाही. युग सांग. एक्झॅक्टली दॅट इज द आन्सर. नाही, जो फोटो आपण डिलीट करत नाही ना तो चांगला आला. दॅट इज द आन्सर. कारण आपण फोटो काढतो मग डिलीट करतो, मग काढलास का चांगला नाही, मग काढला कोणी? तूच काढला, मग काढलास का? पण ही सवय गेली की मी काढलेलं म्हणजे जसं चित्रकारांना असं कधी होतं का चित्र काढले जागे मजा नाही आता फक्त तो पूर्ण विचार करून पूर्ण अभ्यास करून भले मूड नसेल तर 2 दिवसांनी काढले, पण जबरदस्ती करून चित्र काढताना चित्र काढत तसं तसं फोटोग्राफरचं पण झालं. आमच्याकडे चिटकून राजी आली म्हणतो, राजी तिला पक्षी कुठून कुठून दिसतात ते आम्हालाच कळत. तिला खूप दिसतात पक्षी. म्हणजे आम्ही सगळे एकत्र असतो पण तिला आपल्याला दिसेल, तिला तो तांबट दिसणार, हा दिसणार, तो दिसणार, ती सांगते पटपट पटपट. चला अजून आपल्याला पुढचा बराच कार्यक्रम आहे तर मी माहिती आता अर्चनाकडे देतो. मलाही कोणाचं लेक्चर करायचं. ऍक्च्युली बरेचसे मुद्दे सरांनी आपल्या बोलण्यामध्ये कव्हर केलेले आहेत. फक्त इथे मला काही नवीन चेहरे दिसत आहेत, त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो. लांब वेळ घेणं आणि काही ओळख नसताना इंटरनेटवर त्यांनी माझं काम बघितलंय आणि कॉन्टॅक्ट केलाय. आणि आपले पण काही मेंबर्स आहेत की जे स्टुडंट्स आहेत ज्यांनी पार्टिसिपेट केलंय, त्यांना बक्षीस आहे त्यांना माहिती नाही, पण डेडिकेशन जे असतं ना ते तुमच्या अंगीभूतच असायला लागतं. ते तुम्ही कोणाला सांगून किंवा कोणी प्रेशर टाकून वगैरे होत नाही, ते आतनं यायला लागतं. तर इथे तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि वेळेवर हजर राहिलात आणि आपण वेळेत कार्यक्रम सुरू करू शकलो त्याबद्दल धन्यवाद. अरे लागतोच काय अत्यंत खरंय. डेडिकेशन, समर्पित वृत्ती असल्याशिवाय कला आहे त्या कलेची उपासना, ती एक उपासना आहे, साधन आहे, ती करताच येते. आणि जसं पुराणिक काका म्हणाले की ती त्या त्यांच्या विद्यार्थिनीला इतर कोणाला न दिसणारा पक्षी तो तिला दिसतो, ती नजर असावी लागते. एकदा मायकेल इंजिनियरला कोणीतरी प्रश्न विचारला की तुम्ही इतक्या सुंदर मूर्ती घडवता, त्या कशा घडवता, इतके छान मूर्ती घडवणं तुम्हाला कसं जमतं, इतका सुप्रसिद्ध शिल्पकार. तर त्याने असं उत्तर दिलं की मी मूर्ती कुठे घडवतो, दगडामध्ये ती मूर्ती असतेच, मी फक्त आजूबाजूचं जे नको असतं ना ते बाजूला काढून टाकतो, मग ती मूर्ती दिसायला लागते. हे म्हणणं सोपं आहे हो, पण ती मूर्ती
जगच असावी लागते आणि मला वाटतं ती नजर ज्यांना सापडली आहे असेच हे सगळे कलाकार इथे उपस्थित आहेत. त्यांच्या चित्रांवरून त्यांनी काढलेल्या फोटोवरून ते आपल्याला बघता येऊ शकतं. पण कुठचाही कार्यक्रम जो असतो त्याला पुढे नेण्यामध्ये आयोजक जितकी महत्त्वाची भूमिका बजावत असतात तितकीच महत्त्वाची भूमिका बजावत असतात ते म्हणजे प्रायोजक. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे जे प्रायोजक आहेत त्यांचा मी इथे उल्लेख करते आणि त्या प्रायोजकांपैकी कोणी इथे उपस्थित असेल आणि त्यांना जर मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपलं स्वागत आहे. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाला ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे ते HP रेड इंडियन प्रिंट पार्टनर, त्याच्यानंतर जाई काजळ, इझी वे, जाई काजळ, इझी वे, अरायन सोल्युशन डिजिटल मीडिया पार्टनर, टेस्टी किंग फूड पार्टनर यांनी आजच्या कार्यक्रमाचे हे प्रायोजक आहेत. त्यांच्यापैकी कोणी उपस्थित आहेत का इथे? नाही, आता नाही आले कोणी. त्याशिवाय ते आपलं स्पॉन्सरशिप देतात आणि घरी जातात. आपण त्याचे प्रोडक्ट वापरायचे, त्यांनी दिलेल्या नंबरवर फीडबॅक द्यायची. म्हणजे ते आहे की आम्ही तुम्हाला देतो कुठल्याही प्रकारे आम्ही रुचिता वडावकर यांच्यामध्ये कोण उपस्थित आहे? दुसरं ज्या येत आहे दिलीप कांबळे आहे, दिलीप कांबळे हात वर करा. रेणुका घोरपडे आहे, नाशिक मंडळी आहे. त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करते आणि त्याच्यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमातला महत्त्वाचा भाग म्हणजे आजचे जे आपले मान्यवर आहेत त्यांना मी दीपप्रज्वलन करता आमंत्रित करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाची प्रमुख मान्यवर अतिथी विशाखा विश्वनाथ, त्याचसोबत आजच्या आपल्या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून लाभलेले श्री नाही आरंभीच्या मांगल्याला सजवू तेजाने आज पवित्र ज्योती लावून चढवू वातावरण एसीचं हे आता तो एसी मगाशी चालत नव्हता आणि आता चालत. यं ब्रह्मा वरुणे मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तरे वेदैः साङ्गोपनिषदे गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. गोपाळ कृष्ण भगवान की जय. मी आता सगळ्यांना विनंती करते की त्यांनी कृपया हा संस्कार. मी डॉक्टर वृषाली मोहिते, मी ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहे आणि सरांची खूप वर्षांची ओळख आहे आणि ते आर्टला इतकं एनकरेज करतात हे खरंच कौतुकास्पद आहे आणि वी रिअली अप्रिशिएट. थँक्यू. डॉक्टर शीतल मोहिते, हजबंड वृषालीचा, स्पाइन सर्जन आहे. अरे तू पण सांग ना. अरे बोलायचं सर, बोलायची नाही संधी. ओके, माझं नाव सच्चान प्रदे, मी फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडियाचा जवळजवळ 35 वर्ष मेंबर आहे. 40 वर्ष फोटोग्राफी करतो छंद म्हणून आणि तसं मी पूर्वी स्टेट बँकेत सर्व्हिसला आहे आणि सरांची स्टुडंट. मी मेधा देसाई, आर्या देसाईची आई. लास्ट इयरपासून आर्या या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेते. हे तिचं दुसरं वर्ष आहे. मी आर्या देसाई आणि मी यावर्षी सेकंड इयर आहे माझं पिक्चर चित्रकलेमध्ये पार्टिसिपेट. काय आर्या, कितीतरी ओळख आहे तुझी.
केवढं मोठं लिहून पाठवलंय त्यातलं थोडं तरी सांग. मी सुप्रिया वढावकर, मी अरोमा थेरपिस्ट आहे आणि मी रेडी टू यूज अरोमॅटिक ऑइल्स जे हेअर प्रॉब्लेम, स्किन प्रॉब्लेम, मस्क्युलर पेन, आर्थरायटिस आणि ॲक्ने पिंपल ह्याच्यासाठी मी जेल ऑइल तयार करते. रेडी टू यूज फ्रेश ब्लेंड करते आणि देते. ठाण्यातच राहते. तर अर्चना मॅडम आणि पुराणिक सर यांच्यामुळे माझी मुलगी क्षितिजा वडावकर हिने अर्चना मॅडमकडे पहिलं टीचर आहे. अर्चना मॅडम टीचर आणि तिला छान चान्स दिलेला आहे. 2 वर्ष तिची चित्र लागत आहेत इकडे या दोघांच्यामुळे. थँक्यू व्हेरी मच सर आणि अर्चना मॅडम. मी क्षितिजा वढावकर आहे आणि मी ग्राफिक डिझायनर आहे आणि माझं अन आर्टिस्ट आणि मी 2nd इयर हे डिस्प्ले करते माझं आर्ट. नमस्कार, मी सुष्मिता वाळवेकर. मी आर्टिस्ट आणि फोटोग्राफर आहे आणि माझं हे फोटोग्राफीमध्ये आधी 3-4 कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि आता पेंटिंगसाठी माझं दुसरं वर्ष आहे. सो थँक्यू सो मच अर्चना मॅम आणि पुराणिक सर. मी दिलीप कांबळे. मी सिव्हिल इंजिनियर आहे. सिव्हिल इंजिनियर BRS घेतले आहे आणि माझी हॉबी फोटोग्राफीमधून होती. 10 महिन्याआधी मी एक पहिलं प्रथम जॉईन केलं फोटोग्राफी क्लास. त्यामध्ये मी बरंच काही शिकलो आहे आणि हे पहिलं माझं प्रदर्शन आहे जिथे माझे 3-4 फोटो प्रदर्शित होत आहेत. त्याबद्दल चांगलं वाटलं आणि मॅडमचं आणि सरांचं धन्यवाद. विलास सर मागे का बसले? पुढे बसा ना. मी विलास कांबळे, कमर्शियल आर्टिस्ट आहे. जवळ 20 वर्ष मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतो हॉबी म्हणून. आणि विनायक सरांची आणि माझी ओळख म्हणजे कमर्शियल ओळख आमची 30-40 वर्षात. ते आपल्याकडे बरेच वेळ जज म्हणून पण आलेले. म्हणून मला म्हटलं मागे का बसले? पुढे बस. माझं नाव डॉक्टर कृष्ण. मी गेले 5 वर्षात एकासोबत आहे. हे माझं 3रं वर्ष आहे जेव्हा मी फोटोग्राफर कोणत्या पार्टिसिपेशनमध्ये ट्रेनिंग मिळालं होतं. हे 3रं वर्ष आहे. त्यावेळेस माझं एकच फोटो लागला इथेच मार्केटमध्ये आणि मी एक गॅलरीमध्ये लागलेलं आहे. राजी माझा मुलगा आर्टिस्ट आहे. त्याचं नावच मी शुभम आर्टिस्ट असं सेव्ह करून ठेवलं. ते एक चांगला फोटोग्राफर आहे आणि मुलगी पण ड्रॉइंग चांगलं काढते. पण इथे आला तर असं वाटतं की त्यांना अजूनही थोडं प्रोत्साहित करायला पाहिजे. कारण का छोटे कलाकार असतात ते बाहेर वर्क असतात आणि त्यांची कलाकार पण वाव द्यायला पाहिजे. तर थँक्यू सो मच बाकी सर आणि अर्चना मॅडम. सर खूप छान तुमच्याबद्दल थोडंसं ऐकलं होतं. आज तुम्हाला पाहायची पण संधी मिळाली. थँक्यू सो मच. वेलकम. मी प्रभाकर परशुराम पाटील. माझं गाव पलंगड, राहता मी बदलापूरला. मी शिवसेना अंबरनाथ तालुका उपप्रमुख आहे ठाकरे गटाचा. आणि माझी छोटी मुलगी शेजल पाटील म्हणून ती फोटोग्राफीमध्ये आहे. तिला आणणार होतो, लांब असल्यानं जमलं नाही. धन्यवाद. सुधीर नेने. माझी मुलगी इथे गेली 3-4 वर्ष पार्टिसिपेट करते. डॉक्टर कीर्ती. कंपनीमध्ये क्वालिटी प्रणिशा आणि ॲक्च्युली अभ्यास बरोबर जे माझं
सुरुवात झाली आहे की माझ्या मिसेसमुळे शालिनी कसबे ही सरांकडे स्टुडंट होती आणि मागच्या 4-5 वर्ष ती सातत्याने याच्यामध्ये पार्टिसिपेट करत असते आणि यंदा मी प्रत्येक वेळेला तिच्या बरोबर येत असतो पण यंदा मी पण याच्यामध्ये पार्टिसिपेट करतोय. माझं एक पेंटिंग ऑलमोस्ट 25 वर्षानंतर. मी सुमेश सरफरे, सिव्हिल इंजिनियर आहे. बिल्डिंग रिपेअर्स, रिस्टोरेशन, हेरिटेज बिल्डिंग्स मी काम करतो. पुराणिक सरांचं आणि अर्चना मॅडमचं स्टुडंट, सिन्सिअर स्टुडंट. येस येस, व्हेरी सिन्सिअर. ट्राय करतो. थँक्यू व्हेरी मच. नाही, इट इज रिअली सिन्सिअर. दरवेळेला जे विषय देतो ना आपण त्या विषयासाठी ते बाहेर पडतात. म्हणजे जुने स्टॉक मध्ये शोधत नाही, तेवढ्या विषय घेऊन बाहेर पडणार नाही. बोला बोला. माझं नाव रोहन तावडे. मी माझ्या वाईफला कंपनी करतो. तिला फोटोग्राफीचा छंद आहे. सो मी खूप खराब इंडस्ट्रीमध्ये, शूटिंग इंडस्ट्रीमध्ये एक्सपोर्ट एक्सपिरियन्स काही आपला कनेक्शन आता माईक इकडे येऊ दे. जीव की प्राण क्लोजिंग असताना सुद्धा सुद्धा घेते आणि फोटोग्राफीसाठी जाते. माझ्यासाठी बर्ड फोटोग्राफी खूप आवडता विषय आहे आणि पौराणिक सरांमुळे म्हणजे आज खूप मोठी अपॉर्च्युनिटी मिळाली आहे जे माझे फोटोज इथे दिसते. थँक्यू व्हेरी मच ॲपेक्स सोसायटी पौराणिक सर. हो, माझ्याला मागे खूप वेळा तेव्हा क्लोजिंग पिरियड चालू होता आणि सर फोन करायचे, फोटो पाठव, फोटो पाठव. थँक्यू व्हेरी मच सर. नमस्कार. आधी सगळ्यांचे आभार. माझ्यामध्ये पण सिनियर तिथे फोटोग्राफर्स आहेत. 2 इन्सिडेंट सांगायची इच्छा आहे. त्याला म्हणतो ती गोष्ट गरजेची आहे, केली पाहिजे आपण. 2015 मध्ये लडाखला जो मी फोटो काढला तुर्तुक गावामध्ये एका बाईचा, तिचा वय जेव्हा 102 वर्षाचा होतो. 2022 एंडिंगला तो फोटो जहांगीरला एक्झिबिट झाला. नशिबाची गोष्ट ही की त्या कालामध्ये तेव्हा त्यांनी विचारलं परीक्षकांनी तुला कसं वाटतं. म्हटलं आयुष्यात 3 वर्ष जेव्हा कॉलेज चालू होतं तर बर्थडे जहांगीरच्या पायऱ्यांना सेलिब्रेट करायचं, तिथून जहांगीरच्या आतमध्ये सेलिब्रेट करायचा प्रवास हा माझा मी जगलो आहे. आणि 17वा एक्झिबिशन आहे माझं. एका वर्षात म्हणजे जेव्हा जहांगीर झाल्यानंतर देवाच्या कृपेने आणि एफर्ट्स वगैरे करून 2023 सलग 12 एक्झिबिशन्स झाले. त्याच्यामधले 3 एक्झिबिशन जिंकायला होतं आणि परवा स्कॉटलंड. सो थँक्यू पुराणिक सर. सुरुवात केली फोटोग्राफीची आणि त्याच्यानंतर माझा इंटरेस्ट सिनेमॅटोग्राफीमध्ये पण झाला. सो मी काही फीचर फिल्म्सवर ॲज अ असिस्टंट काम केलं आहे आणि आता मी फूड फोटोग्राफीमध्ये पुढे करिअर करते. सो फूड फोटोग्राफी इज माय फूड. बर्ड फोटोग्राफी. फेसबुक लाईव्ह करतोय आणि currently I am working in editing for academic research papers आणि weekends ला टाइम बरोबर असतो मी. आणि आजची माझी हॉबी लहानपणापासूनच आहे आणि मला माझ्या आईचा खूप अभिमान वाटतो. कदाचित भारतात कला कुठेतरी मागे, पण आता मला वाटतं चित्रकलेला खूप चांगले दिवस येते. कारण आता चित्र काढणं ही लोकांना आवडायला लागली. जसं फुजी कंपनीने पण आता वाटतं फिल्म कॅमेरा काढले, म्हणजे पुन्हा फिल्मवर फोटोग्राफी करायची. म्हणजे ते सायकल असते ना तशी, ती पुन्हा तिकडे जातो. तर मग आपण काय करतो, दरवेळेला जजिंगच्या वेळेला जेवढे चित्र फोटो सगळं बघतो त्याच्यातून फोटोग्राफीचं जो शिक्षण आहे त्याचं कॉन्टेक्टचं नाव आहे फोटो फ्राय. आपली नावं पण तुम्हाला वेगळी दिसतील. सब्जेक्ट टायगर फोटोग्राफीचे जे फायनलिस्ट आहेत त्यांची नावं अनाऊन्स करते. नंदी फ्रॉम हावडा. कलकत्ता. अच्छा, कलकत्त्यावरून हा फोटो पाठवण्यात आलेला आहे. मी समृद्धी पानसरे फ्रॉम पुणे. समृद्धी कुठे आहे? त्याच्यानंतर दुसरा विषय होता टेम्पल, मंदिरांची फोटोग्राफी ज्यांनी केली त्याच्यातले फायनलिस्ट आहेत
मिस शत्रुघ्न सिंग फ्रॉम मुंबई, सॉरी मिस्टर शत्रुघ्न सिंग फ्रॉम मुंबई, मिस सोनल कदम फ्रॉम बदलापूर, मिस्टर चेतन दोदवड फ्रॉम कोल्हापूर, मिस्टर दिलीप कांबळे फ्रॉम ठाणे, मिस प्रनिशा तांबणे फ्रॉम तमाणे फ्रॉम नवी मुंबई. त्यानंतर मार्केट या विषयावर ज्यांनी फोटोग्राफी केली त्यांची नावं मी अनाऊन्स करते. डॉक्टर दीप्ती नेने दांडेकर फ्रॉम मुंबई, मिस्टर सुमित सरकरे फ्रॉम ठाणे, मिस काजल भतीजा फ्रॉम मुंबई, मिस्टर दिलीप कांबळे फ्रॉम ठाणे, आता मला वाटतं टी ब्रेक असेल. ओके, माझं फॅशन हा सब्जेक्ट अजिबात नाही. माझं सगळं मास्टर क्राफ्टमॅन मध्ये प्रोडक्ट आणि इंटरियर आणि ऑटोमोबाईलमध्येच केलं पूर्ण आयुष्य. 32 वर्ष मी गोदरेज, कॅस्ट्रॉल, JCB, हिताची आणि छोटे छोटे रसना, वापसा, टिपरिक मसाला जेवढे तुम्ही आहे. आणि नंतर काही चांगलं बॅकग्राऊंड SL साठी मी काही शूट केल्यामुळे ZTV साठी जेवढे पोस्टर्स तुम्ही त्यावेळेला बघितले दॅट शॉर्ट बाय मी, आता जेवढे पोस्टर्स तुम्ही बघतायत सोनीचे वगैरे ते सगळे शॉर्ट बाय मी. ओके, तर बॅकग्राऊंड असं आहे की मी पण पोलीसवाल्याचाच मुलगा. वडिलांना अजिबात फोटोग्राफी करणं किंवा फोटोग्राफर होणं अजिबात आवडत नव्हतं. सायन्स स्टुडंट त्यांचं असं डॉक्टर बनावा, क्रिएटिव्ह किडा असतो तो कुठेतरी जागा झाला आणि कॉलेज सोडलं. पाटकर कॉलेजचा स्टुडंट होतो आणि सर फर्ग्युसन कॉलेजमध्ये फोटोग्राफीसाठी ॲडमिशन घेतलं. तिथे आय एम फर्स्ट गोल्ड मेडलिस्ट 87. तिकडनं थोडंसं बूस्टर डोस मिळाला आणि कॅलिफोर्नियाला गेलो. 3.5 वर्ष तिथे रेस्टॉरंटमध्ये पण काम केलं. इवन पुण्यात असताना वडापावच्या गाड्या टाकून तिकडे काम केलं आणि माझी फीस मी स्वतःच जमा केली आणि स्वतःच. इवन कॅलिफोर्नियाला पण जे काही पैसे जमा केलेले तेही माझे स्वतःचेच होते. पासपोर्ट पण मी स्वतःच हे केलं, विजासाठी. सो स्ट्रगल इज देअर. फोटोग्राफी ही स्ट्रगलनीच चालू होते. आणि तुमच्याकडे किती पैसा आहात किंवा किती टॅलेंट आहे फोटोग्राफी कॅटेरियाला अजिबात नाही. तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी किती आहे आणि तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर सगळं काय चांगलं. आता ह्या याच्यात कसं आहे म्हणजे का एक इन जनरल आमच्याकडे डिजिटल इमेजेस आल्या. डिजिटल इमेजेसवर साधारणतः जजिंग होत नाही. ठीक आहे, पण एक कॅटेगरी मी माझ्या शीट्स तुम्ही बघितलं, मी कोणालाही 0 मार्क्स दिलेले नाही कारण का कोणी ना कोणीतरी चांगलं मेहनत केलं. उलट you were very generous. You were one of the generous judges. Really. There were how many judges? One more was there. I thought Yeah, she's right now in Australia with her son. So she couldn't make it. Because I agree with you, checking on the monitor. Yes. It's not a very fair way of monitors are judging. different. They are not caliber. No, these pictures are looking better here. Yes. कारण का काय म्हणजे आमचे जरा हाय क्वालिटीचे मॉनिटर्स असतात. एखादा जरी पिक्चर फोटो आला ना तर त्याच्यात काही समजत नाही. ते एवढे पिक्चर डल होतात. आणि इनफॅक्ट काय झालेलं आहे अनफॉर्च्युनेटली म्हणजे आता आम्ही इथे समोर पोचलो की आम्ही आजपर्यंत मीडियम फॉर्मॅटमध्येच काम केलं. 35मध्ये काम केलं नाही तरी आमचे इमेजेस त्याचा मिनिमम जरी आम्ही JPEG जरी शूट केलं तरी आमची 300 MB फाईल असते. हां, तर ती नुसती एक जज करण्यासाठी असं बाकी काम आम्ही रॉवर करतो. तिला सांगितलं माझे इंडोनेशियाच्या तर माझे जकार्ताचे वगैरे फोटोग्राफ्स आहेत.
तुम्ही आणलं असतं तर तुम्हाला कळलं असतं. देर इज नो करेक्शन्स. जे काही करेक्शन्स आहेत किंवा जे काय आहेत ते इटसेल्फ कॅमेरामध्ये आहे. फोटोशॉपमध्ये येऊन पिक्चर तो अंडर झाला, थोडंसं आपण हे करू ते करू, अजिबात नाही आहे. तो हिस्टोग्राम्स आणि हे आता फक्त एकच सजेशन आहे, तुम्ही आता ज्या फोटोग्राफी करायला गेला की तुमच्या कॅमेराच्या सेटिंग्स हॅज टू बी गुड. आपण त्याच्यावर एक फ्री वर्कशॉप घेऊ. आणि वाईल्ड लाईफसाठी इथे विलास साहेब पण बसलेले आहेत. तुम्ही त्यांचं पण आपले साहेब आहे वंडरफुल वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. तर ते त्यांच्याकडनं पण काही निघायचं असेल तर मला सांगा. नाही काय काही सो सेटिंग्स इम्पॉर्टंट आहे. हे इन जनरल जजिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे मार्क कोणाला जास्त मिळाले किंवा कमी मिळाले हा भागच नाही आहे. आता ह्याच्यात काय सुधारणा करायची, ज्यांचे ज्यांचे फोटोग्राफ्स असतील, मी आहे 1 तास इथे, आपण ओपनली त्याच्यावर डिस्कशन करू है ना. म्हणजे एवढ्या लेक्चरसाठी एवढ्या लोकांना पुढं एक शॉर्टकटमध्ये किंवा कुठल्या पिक्चरबद्दल आपण बोलायचं असेल वी कॅन हॅव 1-to-1 डिस्कशन. त्याच्याविषयी कमेंट केली तरी चालेल. काय? टॉप 5 आहे त्याच्यावरती एक फोटो दाखवून त्यांनी बोललं तरी चालेल. 15 फोटो होतील. प्रत्येक फोटोमध्ये कारण प्रत्येक फोटोमध्ये काही ना काहीतरी वेगळे पण आहेच. आणि त्याचे ऍक्च्युली कसं जेव्हा ओपन जजिंग झालं त्यांची फोटोग्राफ मला जर मिळालं तर लिंक शेअर करेल. तुम्ही बघा त्या माणसाचं डेडिकेशन बघा काय आहे. कधी कधी इक्विपमेंट हव्या असं नाही, पण त्या माणसाने ज्या सिच्युएशनला जाऊन ती फोटोग्राफी केली त्याचे सगळे पॅरामीटर्स आहेत ते बघा. मी त्यांना विचारलं की याच्यात किती असे फोटोग्राफ्स आहेत ते तुम्हाला कलर करेक्शन करावे लागले. त्यांनी काय सांगितलं माहिती आहे, मोजके 5, बाकी काही कलर करेक्शन. मग तुम्ही काय केलं? मी शूट रँडमली कधीच नाही केलं. आय एम वेटिंग फॉर दॅट पिक्चर. की तो आता मिळाला नाही मिळत आहे ठीक आहे, पण मला जसं पाहिजे, जसं माझ्या डोक्याने क्रिएट केलेलं आहे की मला हा असंच पिक्चर मिळाला पाहिजे. तर पहिलं डोक्यात डिझाईन करायला शिका की आपल्याला पिक्चर काय. जसं आम्ही कमर्शियल फोटोग्राफर्स आता काय झालं आहे माहिती आहे का, एजन्सीकडे सगळे डिझायनर्स आहेत, त्याचे व्हिज्युअलायझर्स आहेत, सगळं काय ती टीम आहे. पण ह्याच्यापूर्वी जेव्हा आम्ही आमचे पोर्टफोलिओज डिझाईन करायचो तेव्हा आम्ही आमच्या पेपरवर सगळं ग्राफ असायचा की लाईट कुठे असली पाहिजे, काय असलं पाहिजे, त्याचे इंटेन्सिटीज किती असल्या पाहिजे, तसं ग्राफ. असं आउटडोअरला पण तुम्ही म्हणाल अरे सन तो सन आहे, तो असाच आहे तसंच आहे ना. तर तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपमध्ये सनपाथ एक आहे, तुम्ही डाउनलोड करा ॲप है ना. कुठून कसं ट्रॅव्हल करतो, काय करतो, मग तो टायगर कुठल्या वेळेला कुठल्या टायमाला येतो हे करा. त्याच्यात कॅच लाईट तुमच्या त्याच्या डोळ्यात मिळते की नाही मिळते, पुढे जाऊ दे स्लाईड ते तुम्ही हे करा. जसं स्लाईड पुढे जाऊ तो पिक्चर होता तर त्याच्यात कॅमेराच्या सेटिंगच्या हिशोबाने दॅट इज लो लाईट. तो त्याचं टायमिंग काय आहे काय नाही आहे हा कोणीच काउंट नाही केला. मला ज्या वेळेला टूरवाल्याने त्या टायमाला नेलं त्या टायमाला मी ते शूट केलं. पण असं करू नका. स्पेशली आता आपले साहेब काय मेहनत घेतात मला माहिती आहे, पण त्यांचे खरोखर पिक्चर्स बघण्यासारखे आहेत आणि ते किती वेळ त्या पिक्चरसाठी टाईम देत आहेत. माझा हा सब्जेक्ट नाही वाईट आहे, पण सांगतो सगळे हे लोक भेटतात तेव्हा सगळं डिस्कशन्स करतात की किती वेळ. जसं माझं सांगतो आता इंडोनेशियाला मी गेले होते जकार्ताला, तर एका मंदिराची फोटोग्राफी करायची होती आणि 6:30 वाजले होते आणि त्यावेळेला लाईट होती आणि तो माझ्या लकीली पौर्णिमेचा दिवस होता आणि त्यांनी अलाव नाही केलं की आम्ही इकडे हे करत. त्या जागेचं एक महत्त्व आहे. आता मी थोडंसं माझं स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड पण आहे त्याच्यामुळे सांगतो की पौर्णिमेला त्या जागेवर कोणाला उभं करायला जात नाही, कारण का त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे एलियन्स येतात. ठीक आहे, त्या जगाला आहे ते तो प्लेस ओके, तर ते अलाव करत नाही. मी त्याला अंडर द टेबल देऊन हे करून आणि आय एम देर 72 hours. त्याच्यातलं 6 तास झोपलो असे आणि आय एम कॅरिंग 7 कॅमेराज आणि ते सगळं हे करून शूट केलेलं आहे. तुम्ही तिला सांगेल मी नंतर अल्बम घेऊन येईल. त्याचा एकही फोटोग्राफ असा नाही आहे की त्याला कलर करेक्शन करायची गरज नाही. जसं आहे तसंच हे केलेलं रॉ तुम्ही बघू शकता. तुम्हाला रॉ इमेजेस पण आणून दाखवेल.
नो कलर करेक्शन. पेशन्स असले पाहिजे तुम्हाला आणि तुम्हाला काय शूट करायचं त्याचे अँगल्स तर त्याची रेखी हे खूप. आज वाईल्ड लाईफ फोटोग्राफर माझ्यामध्ये एका प्लेसवर 4-5 वेळा जाऊन आलेले असतात आणि त्याच्यानंतर ते डिसाईड करतात की कोणत्या अँगलने तो हाय वाघ तिकडेच असणार आहे, तो टायगर तिकडेच आहे, ते सगळं तिकडेच आहे. फक्त तुम्हाला टायमिंग्स आणि लाईट्स कशा येतात ते तुम्हाला खूप. आता तुम्ही किती काय करणार, काय लोकांना असं वाटतं की अरे एवढे पैसे कोण खर्च करायला पाहिजे, फोटोग्राफर डॉक्टर पैसे असल्याशिवाय काम करू शकत. सो यू जस्ट डिसाईड की काय करायला पाहिजे. सगळे जन्मजात फोटोग्राफर सुंदरच असतात, त्यांना सगळं नॉलेज असतं, सगळं काय असतं. फक्त राईट टाईमला त्यांनी त्यांचं नॉलेज युटिलाइज करायला पाहिजे. आणि ज्या वेळेला त्यांनी राईट टाईमला, जसं ह्यांनी वेडिंगचं ह्यांनी सांगितलं की ह्यांच्याच वेडिंगचं त्यांनी सांगितलं की कसं आपण ते क्रिएट करा. वी आर अ क्रिएटर. फक्त तुम्ही कोणत्या राईट टाईमला तुम्हाला कसं क्रिएट करायचं आहे हे तुमच्यावर अवलंबून असतं. कोणताही लोक म्हणतात ना, आता बरेचसे लोक शहाणपणा शिकवायला निघतात आणि काय त्याला येतच नाही, कशाला डिमोरलाइज करतात तुम्ही. तुम्हाला त्या माणसाला डिमोरलाइज करण्यापेक्षा तुम्ही तुमच्याकडे जर खरोखर नॉलेज असेल तर द्या ना त्याला, काही जात नाही आपल्याला. पण कसं माहिती सर, हल्ली आपण सांगायचं सांगायला जातो, लोक सांगायला जातात. आपण त्याला काहीतरी चांगलं सांगत असतो की याच्यामध्ये ही इम्प्रूव्हमेंट केली तर कदाचित त्याचं प्रेझेंटेशन चांगलं होईल आणि कमी वेळामध्ये, कमी इक्विपमेंटमध्ये, कमी तुमच्या अवेलेबल याच्यामध्ये तुम्ही चांगला रिझल्ट कसा देऊ शकता. त्याला एकच प्रश्न वेळेल, किती वर्ष अजून फोटोग्राफी करणार. येस. When you want to be professional, sometimes you have to improvise yourself. Why we are here is 35 years we are doing right now, sir. आणि फोटोग्राफर हा रिटायर्ड कधी होत कधीच नाही. नाही, आणि कलेला कसं आहे म्हणजे कलेला कधी 2+2=4 नाही आहे. आय हॅव डन माय LLB. ओके, सो माझ्याकडे 65 वर्षाचा एक माणूस आला रिटायर्ड, सांगण्यासारखी गोष्ट आहे. आणि तो महिंद्रामध्ये इंजिनियर होता. रिटायर्ड झाल्यानंतर घरात कोण खाणारं नाही, काही नाही, काय. आता पैसे आले रिटायर्ड म्हणजे काय करायचे, तर कन्सल्टन्सीसाठी आला माझ्याकडे. तुम्ही फक्त त्याला 2-3 थंब इम्प्रेशन्स वगैरे बघितले. नाही हे असं फालतू मी करत नाही. म्हटलं तू पैसे देऊ नकोस, तू मित्राकडे आला ना, आपण हे करूया कन्सल्टेशन. असंच करू चला. आणि जेव्हा कपाट मी त्याला सांगितलं, अरे तुम्ही तर चांगले चित्रकार, तुम्ही का नाही हे करू शकत. म्हटलं अरे आता ह्या 65 वर्षानंतर मी काय चित्रकार हे करणार आहे किंवा काय, मला बोल. म्हटलं ठीक आहे, हे करून माझे हात हे कापतात किंवा हे होतात, ब्रश करता येणार नाही. अरे तुम्ही फोटोग्राफी शिका. म्हटलं ह्या वयात कोण फोटोग्राफी शिकवणार. त्यांनी दादरच्या एका इन्स्टिट्यूटमधनं फोटोग्राफी शिकले. आज ते पुण्यामध्ये आहेत. आज नाही म्हटलं तरी महिन्याला 1,00,000-1,25,000 रुपये कमवत आहेत. म्हणजे फोटोग्राफरला वयाची हे नसतंच कधी. तर तो थॉट होता. आणि आजच्या त्याच्यात इज अ वंडरफुल पोर्ट्रेट फोटोग्राफर. असं आता साधारण 75च्या आसपास गाठलेले आहेत. पण ते म्हणतात की हे जर मला अगोदर समजलं असतं तर रिटायर्ड झालं तेव्हा मला पगार 40-45,000, आज मी ₹1,00,000 कमवतो. ठीक आहे, तर सिम्पल थिंग आहे की तुम्ही तर त्या माणसाला डिमोरलाइज केलं असतं की अरे रिटायर झालं, गपचूप बसा ना घरात, काय करायचंय. काय केलं असतं तर एवढा अजून जगला असता का. तर डिप्रेशनमध्ये गेला असता आणि घरात बसला असता आणि ते रिटायरमेंटचे पैसे पण त्याचे गेले असते सगळे. संदीप सर बोला, तुम्ही जेव्हा जजिंग केलं तेव्हा तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघितलं होतं. Winning a competition is a science. It's a science. So, like winning a race. But that same person may not be able to run on some other track. Right. He's running on that track of that competition only. Right? The Olympics runner also cannot run on stones. Right. So everything cannot be judged. मैं इंग्लिश में तो बोल रहे थे चालू ना. So because everything cannot be judged by the same yardstick. So जगामध्ये असे बरेच आहेत की they are good at winning competition. You heard ना? Some people are good at winning gambling. In gambling मध्ये they win. Okay. We are not saying what is good, bad, ugly, nothing. But everything is a skill. Sometimes it happens.
that you may not find somebody to appreciate your art. Might happen some other time. पण तोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल अजून. पण याचे जे सिस्टम आहे म्हणजे कलर स्कीम, कॉम्पोजिशन, एक काहीतरी एक सिस्टम आहे. नाव ॲज अ जज इफ यू आस्क why did you like approve that picture, I'll say see third picture 1 2 3 see one diagonal line is running. The diagonal creates a dynamism, and then there's a front subject in the back. It's interesting. I'm not a professor in teaching. I learned commercial work, and I liked it, but I liked it so much that I became good at it. So I did not think who's better than me or worse than me. Right? They are all having the same. म्हणजे अमेरिकेत मी पण शिकलो त्यावेळेला ते एका पद्धतीने, पण मी बऱ्याचदा शिकलो आणि विसरतो. ते एकदा म्हणजे ते नंतर ते दिसत नाही ते ते कण कुठे टाकले होते. देन इट इज लाईक फर्टिलायझर. ते तसं राहत नाही. सो मला प्रोफेशनल फोटोग्राफर व्हायचं होतं. त्याच्यामुळे मला एवढं मला नॉलेज नाही की एफ स्टॉप असं व्हायला होत जातं. इट इज बिकमिंग पार्ट ऑफ यू. आणि आता डिजिटलमुळे काय होतं काय my photography and my terms of understanding the photograph is way beyond the shutter speed, way beyond the ISO, way beyond your composition. If I like that is good. That is good. Very nice. Very nice. But when you have to and he'll इसका headache निकाल देगा. उसके headache के पीछे क्या है? डॉक्टर. After that I have to be doctor. So on a surface level we can psych somebody की तुला काय नाही होणार, तुला बरोबर उद्यापर्यंत ओके होशील. आईने सांगितलं तर होणार. पण टीचरने सांगितलं होईल की नाही, याला मार्क्स आहे. So because there are marks over there. Yes. So that is why. So that is driving or scary proposition or like छडी चे मागे. But तसंच आहे कमर्शियली आपण जेव्हा काम करतो म्हणजे प्रोफेशनली तुमच्या मागे क्लायंट पण असतात. Yes. So त्यांच्या and they have their own. they are also. Oh, of course. त्यांचे प्रॅक्टिस वेगळे असतात. त्यांचे प्रॅक्टिस मध्ये पैसे पण असतात, मार्केटिंग पण असतं, बाकीच्या गोष्टी पण असतात ज्या आपण फाईन आर्ट फोटोग्राफी मध्ये वे बियॉन्ड असतात. बट क्लायंट म्हणजे छान असतो. ओके सी दॅट इज अ सिम्पल वे. Because they have to pay you, na, and they know what how you want to project. If you become a client, you will also become like that. की मला I not got my money's worth. असं वाटत नाही का कधी आपण डॉक्टरकडे जातो आणि आता हल्ली असं व्हायला लागलं की डॉक्टरला आपण गुगलवर आणून औषध दाखवले. हो असे हो खूप सारे खूप पैसे. They are aware, but after that, once you go to a professional, that professional, if he is genuinely got experience and all that, so that will vanish. नाही पण यावेळेला तुम्हाला एक अनुभव आला असेल की फोटो जे सिलेक्ट झाले त्याच्यामध्ये टायगर हा जो सब्जेक्ट होता तो मुद्दाम ठेवला होता आणि मॅक्झिमम क्लोजअप जातात. टायगर म्हटले की त्याला हेड ऑन पाहिजे असतो. आणि तुम्ही बघा त्यातली जी वाईल्डची पिक्चर्स आहेत ती किती सुंदर आहे. त्याचं जे एन्व्हायरमेंट ती मागे स्लीप आहे ते पुढे टायगर आहे ते म्हणजे काढताना नाही तर माझ्याकडे सब्जेक्ट इज इंटरेस्टिंग. रिमेंबर दॅट. What subject you choose? You are shooting Katrina Kaif. Regular photographer also will become famous. Right. The tiger is like that. Yes. Temple is Peacock. Temple is also. Temple. But I'm talking about living. Tiger च्या बद्दल तुम्हाला मंगूस दिला तर काय करणार? बरं. हां, very tough. नाही पण टायगर मध्ये मला कौतुक असं दिलीप कांबळेचं त्यांना वाघ माझ्यावर ते वायलेट टूरला होते वाघ मिळाला नाही पण त्यांना वाघ पाहिजेच होता. सगळ्यांना प्रश्न पडलाय कसं काढला. त्यांनी वाघ घरी आणला. त्यानंतर मग आम्ही परत कुठे जायचं वगैरे. इव्हन दो मॅडमला पण मी सांगितलं आपण राणीबागला जाऊया. मी त्या दिवशी जाऊन आलो. तो बुधवार होता. मी जस्ट एक रिक्वेस्ट केली होती बंद असते म्हणून मला अलाव केलं की तुम्हाला फोटोग्राफी करायची आहे ना कोणी नसेल तुम्ही बुधवारी. मी बुधवारी गेलो
आणि तिथे बघितलं, मग ते म्हणाले की नाही, मला वेटरनरी डॉक्टरांना विचारावं लागलं, कारण की त्यांना 2 बछडे झाले होते. तर बुधवारी म्हणे क्लिनिंग असतं, त्यांना त्यांच्या केजमध्ये ठेवल्या जातात, तिथे तुम्हाला त्यांना विचारून सोडावं लागेल. तर म्हणलं तेवढं नका करू, त्यांची काळजी जर घेत असेल तर म्हणलं मी निघतो बाहेर. मग नंतर मग विचार केला की टायगर कसा पकडूया. मग नंतर काही टायगरचे पिक्चर्स घेतले मी मोबाईलमध्ये. एक असा मला आवडलेला तो एक पिक्चर होता, तो पिक्चर पुढे घेतला. त्यानंतर एक आपण सिरिंज असते इंजेक्शन, ते इंजेक्शन घेतला, त्याच्यामधून एक ड्रॉप बाहेर काढला. आता तो ड्रॉपचं जे डेन्सिटी आहे तर ते जास्त क्लिअर पाहिजे होती मला, क्लिअरन्ससाठी. तर मग मी त्याच्यामध्ये ग्लिसरीन वापरला. स्टार्टिंगला मी ग्लिसरीन 100% वापरलं होतं, त्याच्यामध्ये तेवढा मला इफेक्ट नाही आला. मग ती डेट होती 10 तारीख, जी आपली लास्ट डेट होती सबमिशनची. तर तो मला काही मिळाला नाही नीट, मग मी सोडून दिलं ते. नंतर मॅसेज बघतो इट्स 12 तारीख. मग परत ट्राय केला. मग मी 50% ना ग्लिसरीन आणि वॉटर घेतला. मग तो जो ड्रॉप होता तो जास्त क्लिअर होता. मग पाठीमागची जी माझी मोबाईलची जी इमेज होती ती ड्रॉपमध्ये दिसत होती मला बरेच ट्रायल एरर घ्यावे लागले, कारण की तो टायगर जो आहे तो मला कम्प्लीट त्या ड्रॉपमध्ये दिसायला पाहिजे होता. कधी तो त्याचा पंजा नसायचा, कधी कान वर जायचा, खाली जायचा. तो ॲडजस्ट केल्यानंतर मग त्याचे फोटोग्राफ्स घेतले. त्याच्यानंतर मग ते निडल जे आहे त्याच्यावर मला लाईट नव्हता मिळत. मग एका हाताने मोबाईलवरनं लाईट सोडायचा, दुसऱ्या हाताने मग क्लिक करायचं, असं करून मग तो एक फोटो छान मिळाला, तो डिस्प्ले केला. नाही, मला आपले 8 महिने झाले सर. 8 महिन्याचं पिल्लू. आता कसं या क्रिएटिव्हिटीला आहे ना बळ दिलत ना, वाईट असतं. नाही, त्याच्यामध्ये काय माहिती आहे, मला शिकण्याची जिद्द असते ना, ती लोकांना सांगण्यासाठी आवडते. नाही, आमचा क्लास असतो ना, 2 दिवस इंडोर असतो, 2 दिवस आउटडोर. त्यावेळेला काय झालं होतं, त्या जिकडे आम्ही आउटडोरला बांधणीला जातो ते काय हॉटेलमध्ये सगळं बंद होतं. आणि दिलीप म्हणतो मला जायचं नाही, मी गाडी काढतो, मला एकट्याला घेऊन जातो. आम्ही गावात गेलो, बाहेर जागायला त्याने मला झोपायची सोय करून दिली, पण त्याने तो कोर्स 2 दिवस पुढचा आउटडोर कम्प्लीट केला. दिलं नाही, मला हे आता आउटडोर सोडायचं नाही. आता माझे फक्त इंडोर केलेले 20-25 आहे, त्याने आउटडोर केलंच नाही. पण त्याने नाही, तो म्हणतो चला. पण मग मी अर्चनाने तिकच गेलो होतो, पण त्याची जी जिद्द मला आवडली. कुठे जाणार जसं त्यावेळेला प्रगती दाखवली न करून. ही 2 माणसं मला खूप आवडतात, त्यांना सुमित सरपरे आणि तिथे आउटडोर करणारे किती लोक आहेत? आमचा सगळा ग्रुप आहे ना अविनाश, दे आर रिअल आर्टिस्ट. आणि त्यामुळे त्यांना पैसे कमवणं वगैरे हा प्रकार नाही, दे आर कमर्शियल. हे याला हौस आहे. आता या मुली भाग घेतात, पेंटिंग मध्ये सुद्धा या मुली भाग घेतात. ती देसाई आहे किंवा ती दुसरी वडावकर आहे. दे आर फॉर्च्युनेट पीपल. नाही, कमर्शियल पैशाशिवाय काही जमत नाही. म्हणून तुम्हाला गंमत सांगतो, जे स्वतःला नावाजलेले फोटोग्राफर म्हणतात ना, कारण फोटोग्राफीचं आता इथं PSI म्हणून इकडे आलेले फोटोग्राफीच्या कितीतरी संस्था आहेत, पण फोटोग्राफी कलेला एक मानाचं स्थान मिळवून देणारी संस्था फक्त आहे. बाकी कुठल्याही संस्था ते काम करत नाही. हे मी कोणाच्याही तोंडाला सांगतो, कारण मी या सगळ्यांशी कनेक्टेड होतो. की ज्या वेळेला असं होईल की तळागाळातला माणूस पण त्या कलेकडे आकर्षित होईल, तेव्हा ती कला होते. त्या कलाकारांनी कलाकाराचं प्रोत्साहन करण्यासाठी टाळ्या वाजवायला आलं पाहिजे. असे आहे का आपल्याकडे? मला बक्षीस मिळालंय का? अरे नाही बाबा, मी नाही. अरे पण गेल्या वेळेला तुला मिळालं का बाकीच्या टाळ्या वाजवल्या? आता तुला याला मिळायचं, तू येऊन टाळ्या वाजवल्या पाहिजे. पण आपण कलेच्या क्षेत्रात मागे चित्रकार हे चित्र ते मगाशी सांगितलं, त्यांनी गेल्या वर्षी ते पेंटिंग केलेली होती, त्यांना वेळ मिळाला नाही त्यावेळेला, ते यावेळेला घेऊन मला असं वाटतं
राहूनच जातं. सो फॅक्ट वाईज म्हणायला गेलं तर अच्छा बालपणात काय होतं तर मामाच्या गावी घालवलेले स्वैर दिवस होते आणि तिथे मला माझ्या आजोबांनी प्रतिभा हे ठेवलेलं नाव होतं आणि मग जे काही असेल ते त्या नावाचे त्या आंब्याच्या झाडाची असेल आणि जे काही आलं असेल ते तिकडून आलेलं असावं बाकीचं आणि चाळीतलं बालपण आणि तिथले सगळे अनुभव या एवढ्याच गोष्टी होत्या बालपणात कवितेविषयीचा. बाकी असं म्हणजे देर इज नथिंग. कारण मी अगदी उल्हासनगर सारख्या शहरात आणि आमच्या तिथे मी शाळेत होते आणि तिथे काहीही कल्चरल बॅकग्राऊंड वगैरे असं काहीच नव्हतं आमच्या शाळेला. इव्हन आमच्या शाळेला असं ग्राउंड शाळेचं मैदान सुद्धा नव्हतं. सो तिथं म्हणाल तर अनुभव होते आणि ते अनुभव मग आपण पुढे कसे कसे परावर्तित करतो याच्यात ती गोष्ट असते. म्हणजे मुलं तिथेच असतात पण मग पुढे फाटल्यांना कुठे न्यायचंय ते त्याचं ठरवलं जातं. बरोबर. पण तू जर म्हणतेस की शाळेमध्ये तसं पाहायला गेलं तर काहीच तेवढा वाव नव्हता. पण म्हणजे मी तुझ्या बायोडेटामध्ये वाचलं की तू अनेक नामांकित वक्तृत्व स्पर्धांमध्ये तुला बक्षिसं मिळालेली आहेत. मग तो प्रवास कधी सुरू झाला? कारण साधारणतः शाळेमध्ये असताना किंवा महाविद्यालयामध्ये असताना वक्तृत्व स्पर्धामध्ये साधारण ही बोलली एवढी मुलं असतात त्यांना आपले शिक्षक पाठवतात वक्तृत्व स्पर्धांमध्ये बोलायला आणि ती मुलं बोलतात आणि मग तशी एक बोलण्याची आवड निर्माण होते. तर तुझा तो प्रवास म्हणजे ते कधी तुला असं वाटलं की आपण छान बोलू शकतो वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यावा? जेव्हा तुम्हाला कळतं की तुमच्या आजूबाजूची माणसं तुम्हाला बोलू देणार नाहीये तेव्हा तुम्ही सांगता की आता मला बोलायचंय आणि मला अमुक तमुक बोलायचंय. मला असं वाटतं की हा विषय घेऊन अजिबात फापट पसारा न करता तुम्हाला तुमच्या मनात आणि परखड मत जे मांडता येतील ही जी काही व्यासपीठ असतात ती वक्तृत्व स्पर्धांमुळे मिळतात. मग त्याच्यात मी सुरुवातीला जे विषय मांडायचे मी कॉलेजमध्ये होते तर पुन्हा अगेन सगळं स्ट्रीम वेगळं होतं कारण मी इंजिनिअरिंगला होते आणि इंजिनिअरिंग असं वक्तृत्व स्पर्धांना पण पाठवलं जात असं. मी तिथे कशी आले मला माहित नाही पण आले. हा पुन्हा ना की आले ही फॅक्ट होती. कशी आले हे आता मला शोधायला अच्छा आले ना आता मग पुढे बघूयात. सो तिथे आले आणि मग मला बोलायचं आहे किंवा मला यावर बोलता येतं किंवा मी माझं याचं काय याविषयीचं काहीतरी मत आहे या जुजबी बाबी माझ्या हातात होत्या आणि त्या घेऊन मग ती सुरुवात झाली. आणि त्यातले विषय असे होते की अभिजात कला म्हणजे काय किंवा काय आपलं करंदीकर खांडेकर आणि नेमाडे आणि टिंब आणि मग तो टिंब पुढे येऊन आता गुलजारांपाशी थांबला म्हणजे आपल्या ओळखीतले जे कवी आहेत आणि ज्यांना ज्ञानपीठ मिळालं असे कोणतं मग ते गुलजारांपाशी तो टिंब थांबला. सो मला असं वाटतं की एक फॅक्ट असतं फिजिक्समध्ये जर एखादी गोष्ट तुम्हाला इनोव्हेट करायची असेल तर तुम्हाला एक गृहीतक धरावं लागतं की आणि मग ते गृहीतक धरून तुम्हाला ती एखादी गोष्ट डेव्हलप करावी लागते. तर आपल्या आयुष्यात ती गृहीतक उठलं की अच्छा मी अमुक तमुक ठिकाणी पोहोचले आणि मग ते पोहोचल्यावर तुम्हाला तो बिंदू पुन्हा कुठे न्यायचा आहे तर मग ते तुमचं तुम्हाला जावं लागतं. तर ती गृहीतक प्रत्येकाने धरावी. तसं मी धरलं की अच्छा मला चांगलं बोलता येतं मला मत मांडता येतं मी बोललं पाहिजे ते गृहीतक. त्या बिंदूपर्यंत कसं पोहोचायचं ती म्हणाली आपल्याला ठरवावं लागतं. पण ती खूप मला वाटतं लहान वयात तिचं वय खूप लहान आहे आणि त्या लहान वयात तिने खूप मोठी अचिव्हमेंट केली आहे. म्हणजे स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना हा तिचा काव्यसंग्रह कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार मिळालाय आणि युवा साहित्यिक पुरस्कार कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा मिळवणारी ती पहिली महिला कवी. तर मला तुझ्या या यशाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे मला हे जाणून घ्यायला आवडेल की तू म्हणतेस की मला कसं मी बोलायला लागले मला कळत नाही किंवा कसं मी काव्य लेखनाला सुरुवात केली कळत नाही. पण तुला लिहावंसही लिहिण्याची प्रेरणा कशी झाली आणि लिहायला सुरुवात करण्यापासून ते कविता संग्रह आणि ते पुरस्कारापर्यंतचा प्रवास जो आहे तो जाणून घ्यायला आवडेल. मी जेव्हा इंजिनिअरिंगला होते सो ॲट दॅट टाइम दॅट इज फ्रिक्शन. म्हणजे मगाशी सर पण म्हटले की माझे वडील पोलीस अधिकारी होते. माझे वडील एज्युकेशन ऑफिसर आहेत
आणि त्यांनी त्यांच्या प्रोफेशनला साजेसं किंवा माझ्या तेव्हाच्या टक्केवारीला साजेसं म्हणून मग मी सायन्स घेतलं. अँड देन मग ती गोष्ट मला ही गोष्ट असं वाटते की आपल्याकडची शिक्षण संस्था जी आहे ना आपल्याकडची अकॅडमिक्स सगळं काही होतं, त्याच्यामुळे सगळ्या वाटा चुकत जातात आणि मग ते एखादं घोळक्यातलं ते मेंढरू वेगळंच पडतं आणि ते वेगळं पडत मग ते त्यातलं एखादं कुठेतरी जातं. म्हणजे आता मेंढरं कुठल्या परिस्थितीत वाढतात वगैरे ती भौगोलिक परिस्थिती वेगळी असेल हे बत्तीसकडे जाऊन पडतं. सो तशी गोष्ट माझ्या बाबतीत झाली की मी आमच्या वेळी पहिल्यांदा नीट होते, मी नीट क्वालिफाय झाले होते. म्हणजे PCMB माझा ग्रुप होता, 14 विषय होते आणि 3 एंट्रान्स पास झालेले, मला 3 ठिकाणी ॲडमिशन्स मिळू शकतील अशी एकूण परिस्थिती होती. पण त्यातल्या त्यात लवकर ॲडमिशन माझी इंजिनिअरिंगला घेऊन झाली आणि पूर्ण कल तरीसुद्धा मेडिकलकडे होता. पण मग तुम्हाला जर झालेलं आहे ॲडमिशन घेऊन तर मग आता तुम्हाला इथलं कॅन्सल करायचं, 2 वर्षाची फी भरायची, मग पुन्हा जाऊन कुठेतरी हॉस्टेलवरती राहायचं, अशी जी सगळी प्रोसेस होती. त्याच्यात मी चूज केलं की ठीक आहे बेटर इथेच राहूयात इंजिनिअरिंगमध्ये आणि राहूयात असं म्हणत माझी 3 वर्ष गेली आणि मी काही बोलू पावत नव्हते की मला हे नाही करायचं आहे. आणि ते जे काही फ्रिक्शन होतं मधल्या काळात तिथून तो स्वतः विरुद्ध उभं करण्याचा जो प्रवास होता तो चालू झाला. मग तो असंच होता ना की एखाद्या एज्युकेशन ऑफिसरची जी काही मुलगी आहे ती अचानक फिल्म मेकिंगमध्ये जाते आणि ती पण 3 वर्ष सोडून. आणि फिल्म मेकिंग आपल्याकडे अजिबात नाव कमावलेलं प्रोफेशन आपल्याकडे नाही आहे. फिल्म मेकिंग मध्ये गेलं म्हणजे मी यशराजच्या गल्लीतून कंटिन्यू 4 वर्ष मी प्रवास केला नोकरीच्या निमित्ताने. तेव्हा ऑफकोर्स तिथे फुकणारे, पिणारे, त्याच्यानंतर रात्री घरीच न जाणारे किंवा रात्र बाहेरच असणारे, असं सगळं नैबंधिक त्या फिल्म मेकिंगच्या ऐकून लागलेलं आहे. मग मी ठरवलं की मी मेकिंग नाही करणार, मी मार्केटिंग करणार. आधी तुम्हाला विकता आलं तर बनवण्यात अर्थ आहे, जर मला विकताच नाही आलं तर मी बनवून करू काय. आणि मग त्या सगळ्यामध्ये मला अधिक कविता जवळची वाटत गेली. आणि पुन्हा मी म्हणते की मी करायला गेले नाही, आपणहून माझ्याकडे प्रकाशक आले की आपण गोष्ट करूयात. मग पुन्हा मधली 2-3 वर्ष गेली. मग एकाच संग्रहावरती कंटिन्यू मी अडून होते की माझं वय कमी आहे, आपण नको करूयात. तर मग ते 5 वर्ष त्याच्यात गेली. आणि मग ज्या वर्षी आम्ही संग्रह आमचा प्रकाशित झाला त्या वर्षी अकादमीच्या नजरेत तो आला आणि अगेन तो पुन्हा अवॉर्ड मिळाला. आणि माझ्या बालला मी एकमेव महाराष्ट्रातली कवयित्री होते की तिला हा अवॉर्ड मिळालेला आहे. अनेक गोष्टी करणं हा जरी माझा स्वभाव असला तरी आपली आई अन्न शिजवते, काही एक ठराविक पदार्थ असतात जे रटरटून शिजवावेच लागतात. म्हणजे यू कांट की झालं फोडणी घातली, उकळलं आणि आता त्याला सर्व करू नाही, त्याला ती मजा नाही येत. जर तुम्ही पावभाजी रटरटून चांगली शिजवली तर त्याची चव अधिक चांगली वाटते. तर मला असं वाटतं की कलेचं तसं असतं की तुम्हाला ते ना खूप किंवा आपण एखादी गोष्ट भिजवतो म्हणजे तर ती चांगली मऊसूत अशी आपलं त्याची जी कन्सिस्टन्सी होण्यासाठी ना तेवढा वेळ जावा लागतो. तर माझा तो कविता संग्रहाच्या बाबतीत तसा दिला गेला, 5 वर्ष दिला गेला. आणि प्रामाणिकपणा असल्याशिवाय हे यश संपादित करता येऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर मला वाटतं साहित्य अकादमीने युवा साहित्याचा पुरस्कार प्रचार आणि प्रसार करण्याकरता मला वाटतं तुला ब्रँड एम्बेसिडर त्यांचा पुरस्कार प्रचार आणि प्रसार शाळांमध्ये जाऊन करत असतो. तर आफ्टर अकादमी मला अकादमीने काय दिलं या गोष्टींमध्ये काही गोष्टी येतात की जेव्हा तुम्हाला अनपेक्षित यश जेव्हा तुमच्या वाट्याला येतं तर मला असं वाटतं तेवढ्याच अनपेक्षित अडचणी पण तुमच्या वाट्याला येत असतात. हे कुठून आलं, कसं आलं, म्हणजे ज्याला शुद्ध आपल्या सगळ्यांना ज्या भाषेत समजतं त्याला त्याच्यात ट्रोलर्स असं म्हणतात. सो पूर्ण 1 वर्ष जवळजवळ ट्रोलिंगमध्ये गेलं आणि त्याच्यामुळे मग मी ही गोष्ट शिकले की तुम्हाला जे वाटतंय ते तेव्हा बोलून टाका. इफ यू वॉन्ट टू डू इट आणि ते करून ती गोष्ट संपवून टाका. ही एक गोष्ट मी शिकले अकादमीच्या. दुसरी जी गोष्ट होती की मला खूप अनुभव असलेल्या माणसांसोबत मला बोलता आलं.
गुजराती चित्रपट तो छेल्लो शो असे अनेक चित्रपट, हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट आहेत. छेल्लो शो ह्याला तर ऑस्करकरता नामांकन मिळालं होतं. या अनेक चित्रपटांचं डिजिटल मार्केटिंग विशाखाने केलेलं आहे. तर या प्रवासामध्ये जाणून घ्यायला आवडेल आणि मुळात डिजिटल मार्केटिंग हा जो प्रकार आहे तो मुळात काय असतो, ते कशा स्वरूपाचं काम असतं ते सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. There is difference between digital marketing and digital publicity and also social media management. So marketing मध्ये पैसा इन्व्हॉल्व असतो, डिजिटल मार्केटिंग मध्ये पैसा इन्व्हॉल्व असतो. I was into digital publicity आणि सध्या मी सोशल मीडिया मॅनेजमेंट मध्ये आहे. सो डिजिटल मार्केटिंग मध्ये युजली गोष्ट जी केलेली असते, एखादी गोष्ट तयार केलेली असते आणि तिला अमुक पैसे लावून सातत्याने ती तुमच्या स्क्रीनवरती आदळली जाते. ते फोर्सफुल केलेलं मार्केटिंग असतं. पण फिल्मची जी पब्लिसिटी असते, ऑफकोर्स ट्रेलर आणि टीझरला पैसे लावले जातात कारण तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. पण त्या व्यतिरिक्त जी एक पब्लिसिटी असते की अमुक पद्धतीचं पोस्टर कसं तयार करावं, त्याच्यानंतर त्या पोस्टरवरती टॅगलाईन्स काय असाव्यात. आता आय डोंट नो, पण मी इन पास्ट जी एजन्सी आता नाचगाव माझं प्रमोशन करते आहे, मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. तर एखादी फिल्म लोकांपर्यंत ठराविक पद्धतीने पोहोचवण्यासाठी काही कॅम्पेन्स आखले जातात. आता डिजिटल कॅम्पेन वेगळं, म्हणजे कॅम्पेन हा शब्द दोन, कॅम्पेनचाच मुळात अर्थ होतो की योजना राबवणं किंवा योजना असावं. तर या क्रिएटिव्ह योजनांमध्ये मी होते. मग उदाहरणार्थ बालभारती नावाचा चित्रपट होता, तर जर मला तो लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर मला काय करावं लागेल. मी शाळेतल्या माझ्या वेळेत गेली. चिमणी पाखरं नावाचा सिनेमा शाळेमध्ये मुलांना तिकीटं देऊन त्यांच्याकडून तो दाखवला जायचा. मग ती गोष्ट आता काय आहे तर प्रोबॅबली आय डोंट नो नाचगाव माझ्या बाबतीत काय होईल, पण ही गोष्ट अशी होईल की घरसखींचे ग्रुपच्या ग्रुप आणि त्या सोसायटीमधल्या घरमालकीणी त्यासोबत जाऊन चित्रपट पाहतील आणि त्या दोघींचे व्ह्यूज केले जातील. सो ही आयडिया किंवा हे सुचणं यासाठी तुमचा मेंदू इकडे तिकडे सतत तुम्हाला भटकत ठेवावा लागतो. किंवा झोंबिवली सारखा चित्रपट होता, तर झोंबिवलीच्या वेळी आम्ही डोंबिवली हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, डोंबिवली म्हटलं की गर्दी असते. सो इवन ॲक्टर्स जर समजा डोंबिवलीहून ते यायला निघाले तर डोंबिवलीतून ते कसे निघाले होते आणि त्यांचं डेस्टिनेशन जर झोंबिवली असेल तर ते कसे अस्ताव्यस्त पोहोचतात. सो डोंबिवली टू झोंबिवली त्यांचा प्रवास कसा होईल हे आमचं नियोजन होतं. सो या सगळ्या आयडियाची कल्पना लढवणं याच्यात माझा जास्त इंटरेस्ट होता आणि मग मी ती गोष्ट साधारण ती करत राहिली आणि मग ती पुढे मी भन्साली प्रोडक्शनसाठी हिरामंडी जेव्हा लॉन्च झालं, एका वर्षांपूर्वी हिरामंडीचं लॉन्चिंग झालं आणि आता ते ॲक्च्युअल ऑन एअर हिरामंडी चालू आहे. तर मग हिरामंडीच्या वेळी जेव्हा सगळी स्केलची गोष्ट असते की मराठीचा स्केल आणि हिंदीचा स्केल हा खूप वेगळा असतो. त्यातल्या त्यात वेबसिरीजचा वेगळा, फिल्मचा वेगळा आणि मग पुन्हा टी.व्ही. शोजचा वेगळा. म्हणजे तारक मेहताचा उलटा चष्माचा जर तुम्हाला डिजिटल अकाउंटने हँडल करायचे तर त्यावेळी त्यांचं असं असायचं की पुढचा प्रोमो काय आहे, पुढचा टीझर काय आहे, ह्या गोष्टींना त्यांच्याकडे इतकं जास्त महत्त्व असायचं की त्यांच्या सेटवरती जर ते खूप उशिरा सुरू झालं तर ते आमच्याकडे तेवढ्याच उशिरा येणार, पण ते सोशल मीडियावरती गेलंच पाहिजे ही त्याची इंटेन्सिटी होती. सेम गोष्ट की प्रत्येकाचं लाईफ असतं ना, कारण तो शो वर्षानुवर्ष जर चालू आहे तर त्याच्या मागे एक सायकल असणार आहे. चित्रपट जर माझा पब्लिश झालेला आहे, आज माझा चित्रपट पब्लिश झाला तर त्याचं लाईफ काय असणार आहे हे माझं शनिवार आणि रविवारवरती ठरणार. तर त्या फक्त 2 दिवसांसाठी आम्ही 3-3 महिने मेहनत घ्यायचो आणि ती क्रिएटिव्ह मेहनत असायची. त्या आयडियाज काय असणार, मुक्ता बर्वेचं जे काही पोस्टर आता लॉन्च झालेलं आहे किंवा अनन्या चित्रपटासाठी मी काम करत होते, तर अनन्या चित्रपटातलं एक पोस्टरच मुळात तेव्हा ती आमची अशी आयडिया होती की ऋता दुर्गोळेला त्या चित्रपटात हात नाहीत, म्हणजे त्या नायिकेला अनन्याला त्या चित्रपटात हात नाहीत, पण मागून एक बस जाते आणि त्याच्यावरती देवीचं पोस्टर आहे आणि मग तिला वेगळे ते हात यु नो. सो हे पोस्टर कसे डिझाईन केलं पाहिजे, इवन सर पण याविषयी सांगतील. सो इथून ती गोष्ट चालू होते. म्हणजे पोस्टर काय असलं पाहिजे ही आयडिया या क्रिएटिव्ह एजन्सीजकडून पण दिल्या जातात. मग ग्राफिक डिझायनर असतात आणि मग त्या
शिकवायचं याच्यावरती अजून पुढे काम केलं. खूप वेगळ्या स्वरूपाचं काम आहे आणि खूप म्हणजे आपण म्हणू शकतो की तेवढी तल्लख बुद्धिमत्ता असल्याशिवाय किंवा तेवढी विचार क्षमता असल्याशिवाय हे सुचू शकत नाही. ज्याच्याकडे कलात्मक नजर आहे त्यालाच हे सुचू शकतं. असे अनेक चित्रपट आहेत. पावनखिंड, शेर शिवराजने झोंबिवलीचा उल्लेख केला किंवा सोयरी, चंद्रमुखी, अथांग बरेच चित्रपट आहेत की ज्याचं कॉपी रायटिंग सुद्धा तू केलेलं आहे. आणि मला वाटतं तुझी सुरुवात कॉपी रायटिंग पासून झाली, तर त्याच्याविषयी सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की तो प्रवास काय असतो आणि कॉपी रायटिंगचं काम हे कशा स्वरूपाचं असतं. कॉपी म्हणजे काय तर कॉपीचे पण अजून खूप वेगळे प्रकार येतात. त्यातला जिंगल हा प्रकार आपल्या सगळ्यांना फार जवळचा वाटतो. रादर तो कॉपीचा मेन प्रकार नसला तरी तो सगळ्यांना समजू शकणारा प्रकार आहे. आणि निर्माची जिथे आड आहे आणि मग या सगळ्या गोष्टी किंवा डाक अच्छे होते ही जी लाईन आहे ही कॉपी आहे. त्या एका लाईनवरती लोकांच्या डोक्यात काहीतरी स्ट्राईक होतं, ते प्रोडक्ट तुमच्या डोक्यात बसतं. आणि मग चित्रपटासाठीचं जेव्हा असं कॉपी रायटिंग केलं जातं किंवा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हे कॉपी रायटिंग असतं, तेव्हा मग अशा वेगळ्या लाईन्स प्रत्येकदा पोस्टर लॉन्च होणार तेव्हा कुठली, ट्रेलर लॉन्च होणार तेव्हा कुठली, टीजर लॉन्च होणार तेव्हा कुठली. मी कोरोना काळात यज्ञ ब्रँड्सकेप या एजन्सीसोबत काम करत होते आणि इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टाईम. म्हणजे जेव्हा चित्रपटाची संपूर्ण इंडस्ट्री जेव्हा कोलॅप्स झालेली होती तेव्हा FMCG मार्केटिंग म्हणजे जिथे आपण म्हणतो की मोठ्या प्रमाणाचे प्रोडक्ट्स विकत घेतले आणि विकले जातात, जिथे पैसा सतत रोटेटिंग असतो, त्या इंडस्ट्रीचं मार्केटिंग हे नेहमीच फायदेशीर असतं. कारण मी तेव्हा सुदैवाने FMCG मध्ये होते. पण माझ्याकडे क्लायंट होता गोल्डचा आणि तोही गोल्डचा क्लायंट होता, लागूबंधू होता माझ्याकडे. त्यानंतर चंदू काका सराफ म्हणून आहेत, बारामतीचे ते आहेत, पण त्यांचा ब्रांच पुण्यात आहे. सो त्यांचा जो काही कस्टमर आहे तो अजूनच वेगळ्या प्रकारचा आहे आणि त्यांना आपण सांगतो कोरोनाच्या पिरियडमध्ये की तुम्ही सोन्यात इन्व्हेस्टमेंट करा की सेफ आहे. जेव्हा जीवन मरणाचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि किंवा एकदा असं झालं होतं की कोल्हापूरला प्रचंड असा पूर आला होता आणि मला असं वाटतं येरे पैसा नावाच्या फिल्मचं मी ब्रँडिंग करत होते. मग हे असे पेज प्रसंग तुमच्यासमोर येत राहतात की चायला ही किती मटेरियलिस्टिक गोष्ट आहे, तिथे माणसं मरणाच्या दारात त्याने मी का हे करायचं. तर काचं उत्तर ते तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सतत शोधावं लागतं. पण ते जे FMCG मार्केटिंग आहे तिथे मग लोकांना आश्वस्त वाटणाऱ्या टॅगलाईन्सवरती तुम्ही त्यांना एनकरेज करू शकता की आमच्याकडे कृषी योजना आहे, आमच्याकडे उत्तम आहे आणि त्या योजनेत तुम्ही इन्व्हेस्ट करा. तर लोकांनी त्या तुमच्या 4 शब्दांवरती लोक विश्वास ठेवणार असतात. तो ब्रँड जो काही असेल तो, पण त्याची योजना, त्याची स्कीम तुम्ही किती आश्वासक शब्दात समोरच्यापर्यंत पोहोचवता याच्यावरती त्यांचा बिझनेस अवलंबून असतो. सो ती खूप मोठी गोष्ट असते. म्हणजे 8 शब्दांमध्ये तुम्हाला सगळं काही मांडायचं असतं आणि त्या पलीकडे नाही. 8 शब्दात तुम्हाला टॅगलाईन द्यायची आहे आणि मग ते त्याच्यासाठी. आणि मग हा प्रयोग मी माझ्या पुस्तकाच्या पब्लिसिटीच्या वेळी केला आणि ते कॉपीज तेव्हाच्या अशा होत्या की गावातल्या शहरातल्या कित्येकांचा रादर आपल्यातल्या प्रत्येकाचा घडता संदर्भ याच्यात मी सगळंच कव्हर केलं. सो माझा टार्गेट रनिंग होतं की हे स्वप्नाविषयीची ही गोष्ट आहे आणि ती मी तेवढ्या 4-8 शब्दात सांगून संपवली. तर ही गोष्ट सांगता येणं आणि ती लोकांच्या पचनी पडणं हा जो काही बिझनेस आहे आणि त्याच्यातला जो काही ब्रीज आहे ते हे 8 शब्द म्हणजे कॉपी तिथे काम करत असते. आणि कन्क्ल्यूड याचं असं की टेढ़ा है पर मेरा है ही कुरकुरेची लाईन आहे असं. सो इट्स ऑल अबाउट दॅट. म्हणजे हे करिअरच तसं आहे की हे वाकडं तिकडं आहे, पण ते जेव्हा तुम्ही त्याला तुमचं म्हणता तेव्हा ते तुमच्या नसानसात भिंत ही वाट सरळ वाट असते. त्या सरळ वाटेने म्हणजे काय सरळ प्रवास आपण करतच असतो, पण ज्या वाकडी तिकडी वळणं येतात ती सुद्धा ते आपल्यावर अवलंबून आहे. त्या वाकड्या तिकड्या वळणात अरे बापरे काय वाकडं तिकडे जावं लागतंय म्हणून चेहरा पाडून बसायचा की वा असं छान नागमोडी जायला मिळतंय म्हणून त्याच्यात आनंद मानायचा, त्याची मजा लुटायची.
सदानंद डबिलांची गझल आहे. त्यांनी असं म्हटलंय, आयुष्य छान आहे थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे. उचलून घे हवे ते, अरे उचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहे. आयुष्य छान आहे थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. आयुष्य छान आहे थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे. जो जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. आयुष्य छान आहे थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे. मला वाटतं या अशा विचारांमधून आपल्याला पाहायला मिळतं की वेडी वाकडी वळणं जरी आली जीवनामध्ये तरी त्याला आपण धीराने कसं सामोरं जायचं आणि त्यावेळेला सुद्धा मन शांत ठेवलं तर आपल्याला आपली प्रतिभा अनेक वाटा जरी त्या वळणाच्या असल्या तरी त्या सुंदरच असतात आणि त्या सुंदर वाटा आपली प्रतिभा आपल्याला दाखवून देतेच. आणि विशाखाच्या प्रतिभेला तर अनेक वाटा अशा गवसलेल्या आहेत. तिची स्वतःची रूपक ही स्वतःची तिची संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत तिने अनेक क्षेत्रात निर्मिती केलेली आहे. विंदा करंदीकरांच्या संपूर्ण काव्य जीवनावर आधारित असा माहितीपट झपता त्याची तू निर्मिती केली आहेस, एका लघुचित्रपटाची तू निर्मिती केलेली आहेस आणि विंदांच्या त्या कार्यक्रमाचं नुसती निर्मिती नाही तर त्याचं लेखन दिग्दर्शन सुद्धा तू केलंस. तर ही प्रेरणा कशी मिळाली आणि त्याबद्दल सुद्धा तुला सांग. मी जेव्हा लावायचे त्याला जॉब या फोटोग्राफीच्या विषयाकडे मी ओढले गेले. सो मला ती गोष्ट सापडली की आज लाईक इकडे सरांनी जो संपात सांगितला तो वाईट फोटोग्राफीमध्ये आता मी ज्या क्षेत्रात आहे तर मी अजून पुन्हा फिल्म मेकिंग वगैरे असं सगळं बदलून हल्ली मी एका आर्किटेक्चरल फॉर्मसाठी त्यांचं कम्युनिकेशन्स आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट पाहते. तर तिथे मला आर्किटेक्चर त्यांच्या बिल्डिंगची फोटोग्राफी कुठल्या पद्धतीने वगैरे करायची हे काहीतरी फार म्हणजे मी त्याचा कधी विचार नव्हता केलेला. ही गोष्ट मी सध्या करते. तर तो सनपात वगैरे हे मला काहीच माहिती नव्हतं. मला इतकंच कळायचं की या महिन्यात माझ्या घरात इकडे छान ऊन येतं आणि आय नीड टू फिल्म माय सेल्फ आणि त्याच्यातून मग मी सेल्फ पोर्ट्रेटकडे आले आणि तो सगळा ते इंट्रोडक्शन होत असतं ना स्वतःसोबतचं ते तिथे व्हायला लागलं आणि मग प्रत्येक छोट्या छोट्या मोमेंटमध्ये मला गोष्ट सापडायला लागली. त्याच्याकडे येणारच होते. सेल्फ पोर्ट्रेट फोटोग्राफी म्हणजे विशाखा ही एक उत्तम फोटोग्राफर सुद्धा आहे. तुझी जी फोटोग्राफीकडे तू आहे सेल्फ पोर्ट्रेट फोटोग्राफी पण असं नसतं ना गं, त्याच्यातून मी वळले आणि करायला लागले. म्हणजे ती कला आहे आणि ती कला म्हणजे आत्मसात करण्याकरता ही सुद्धा मेहनत असते. अशीच फोटोग्राफी जमू शकत नाही. तर मला तुझी जी फोटोग्राफीची आवड आहे त्याच्याविषयी सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. तू काही काढलेले त्याच्यातले महत्त्वाचे फोटो की ज्याच्याकरता तुला काही महत्त्वाची दाद वगैरे मिळाली आहे किंवा काही असं असेल त्याविषयीची वेगळी आठवण तर त्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. मी सांगितलं तुम्हाला जसं की 4-6 महिन्यासाठी माझ्यासाठी काळ चांगला होता आणि त्यानंतर मी पुन्हा जॉबला जायला लागले. मी सांगितलं यज्ञ ब्रँडस्केपच्या. तर मी .7 चिल्ड्रन पकडायचे म्हणजे पकडायचेच कारण मला ट्रेनमध्ये चढण्याची भीती वाटत होती, मला रस्ता क्रॉस करण्याची भीती वाटत होती आणि कट्टू 1 महिना मला जॉबला लागून झाला आणि कोरोना आला. मी ठप्प झाले तसं अख्खं जग ठप्प झालं. मी सांगितलेलंच आहे निंदकाची त्याच्यामुळे आपण चिंता करायची नाही. या निंदेमुळे टीकेमुळे बळ मिळत असतं. एक खूप फार मोठी वाचनात आलेली कविता कवी पण आठवत नाही. त्यांनी असं म्हटलंय, जलबिंदूचा अधपात त्या मौक्तिक सुंदर करी, जलबिंदूचा अधपात त्या मौक्तिक सुंदर करी, देहत्वा जरी मुकली कलिका फूल होयती तरी, फूल तुटे देठातून, फूल तुटे देठातून वरी त्याचा वास प्रभूच्या शिरी, नांगर अंगावरी फिरे ये पीक मळ्याला तरी, अपकर्षाचे धुके वितळती भाग्य क्षितिजावरी, उत्कर्षाची प्रभात येईल खेदन हृदया करी, उत्कर्षाची प्रभात येईल खेदन हृदया करी. खरंच आपण त्या परिस्थितीला जर धीराने सामोरं गेलो ना तर ती उत्कर्षाची पहाट जी असते ना ती आपली वाट पाहत
एवढंच नाही. आणि त्याच्यानंतर मला तुला हे सुद्धा विचारायला आवडेल की या क्षेत्रामध्ये आता एक महिला म्हणून वावरत असताना, स्त्री म्हणून वावरत असताना काही वेगवेगळी आव्हानं आहेत का? होते म्हणजे आता 10-12 वर्ष 11 वर्ष मला नाही कुणी कधी विचारलं जेवण झालं का. आय गेस मला नाही विचारलं कोणी. मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला कसं कॅरी करता, तुम्ही स्वतःला कसं पोर्ट्रे करता यावर सगळ्या गोष्टी असतात. जर मी स्वतःला असं म्हटले की येस आय एम गर्ल अँड लोकांनी मला बाहुलीसारखं ट्रीट केलं पाहिजे. व्हॉट डू यू मीन बाय बाहुली? अडोरेबल आहात तुम्ही की बाहुलं खेळणं म्हणून आहात का? हे तुम्ही मग समोरच्या जर तुम्ही प्रोजेक्शन कुठल्या प्रोजेक्शनने जाता यावरती गोष्ट असते. तर तसं आवाहन म्हणून मला एवढंच आलं की मराठी फिल्म मेकिंगच्या आणि त्या पब्लिसिटीच्या ह्याच्यात माझ्या बरोबरीने असं 2-3 मुलं आहेत आणि असं सतत होतं की एखादं जण माझा CV पाहतं आणि मी त्यांची रिप्लेसमेंट म्हणून घेतली जाते. सो मला ते असं होतं की माझ्यामुळे कुणाच्या तरी नोकरी जाते. तर ते एक आव्हान म्हणून नाही, पण नेहमी ती गोष्ट रोटेशनमध्ये एक होत असते. आणि मी तसं म्हटलं की तुम्ही कसली तरी किंमत मोजलेली असते. मग मी एंटरटेनमेंट सोडून आता मी अगेन मी MBA मार्केटिंगमुळे मी वेगळ्या क्षेत्रात जेव्हा आले किंवा मी इंटेरियर किंवा आर्किटेक्चर फील्ड जेव्हा मी निवडलं तेव्हा काल माझे मॅनेजर मला म्हटले की विशाखा यू आर लिव्हिंग व्हेरी कम्फर्टेबल लाईफ कम्पेअर टू अदर कॉलिग्स. म्हटलं मी 4 वर्ष काय भोगलंय माझं मला माहिती आहे आणि मी त्या काहीतरी सॅक्रिफाईस करून इकडे आलेले आहे म्हणून मी या कम्फर्टमध्ये आहे. सो मला असं वाटतं की स्त्री म्हणून वावरताना तुम्हाला सगळ्यात जास्त आव्हानांना स्त्रीकडूनच सामोरं जावं लागतं. पुरुषांकडून फार कमी आव्हानं तुमच्या समोर येतात, पण स्त्रियांकडून असलेली आव्हानं फार यू आर स्टील सिंगल यार, यू आर नॉट मॅरिड, तुला चांगलं आहे ना, तुला घरी जाऊन स्वयंपाक नसतो. अरे पण माझी आई नावाची पहिली सासू असते ना घरात, जिच्या काहीतरी अपेक्षा असतात. सो बायका सतत त्या कंपॅरिझन झोनवर असतात ना की लग्न नाही झालेलं त्या अर्ली स्टेजमध्ये एवढं यश मिळालेलं किंवा माझी अजून एक एक्स मॅनेजर होती ती मला नेहमी म्हणायची तुझं काय बाबा, तुझे सगळे मित्रमैत्रिणी पुण्यातले आहेत आणि तुला पुण्यात चांगलं एक्सपोजर आहे. मला त्यांच्या म्हणण्याचा अर्थ अजून नाही कळलेला आहे की एखाद्याचं सर्कल, एखाद्याचं लाईफस्टाईल, एखाद्याचं कार्यक्षेत्र हे सगळं त्यानं चूज केलेलं असतं आणि त्याच्यासाठी तो भयंकर संघर्षाला सामोरा गेलेला असतो जो तुम्हाला ठाऊक नसतो. त्यामुळे त्याच्या मागे, त्याच्या तोंडावर, त्याच्या आजूबाजूला कधीही त्याचं कंपॅरिझन करू नये आणि ते जर आपल्याला जमलं, ते जमावं, ते सगळ्यात मोठं आव्हान आहे. एक महत्त्वाचं विचारायला आवडेल, मगाशी तुला जसं ड्रॉइंग विषयी विचारलं तसं मला तुला काही मिळालेली कलाकारांकरता सगळ्यात महत्त्वाची असते ती रसिकांकडून मिळालेली दाद. तर रसिकांकडून आणि नामांकित व्यक्तिमत्वांकडून तुला मिळालेल्या अशा अनेक तुला कौतुकास्पद पावत्या मिळाल्या असतील, पण त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या आठवणी तू सांगितल्यास तर आम्हाला आनंद होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मावशा आणि माझी आजी, माझी मावसाची त्या घरसखीच्या कामांच्या ह्याच्यात आहेत आणि त्यांच्या आयुष्यात कविता अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त नंतर दूरपर्यंत गेल्या 20 वर्षात कधीही आलेली नव्हती. आणि जेव्हा माझं पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा त्यांनी ते उघडून वाचलं आणि त्याच्यात कविता आहे आणि आपल्या भाषेला कविता लिहिता येते ही त्यांना फार फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट वाटली होती. आणि त्यातली काही वाक्य तशी की भाकरी बनवणारी बाई काहीही बनवू शकते हे एकदा लक्षात घ्या. भाकरी बनवणारी बाई काहीही बनवू शकते हे एकदा लक्षात घ्या. त्यांना मागचं पुढचं काही नाही, पण तिथं मी स्वयंपाक ही जी काही गोष्ट आहे किंवा जे आयुष्याचं तत्वज्ञान आहे, मी जी काही आमच्या घरात सगळ्यात जास्त शिकलेली वगैरे जे काही आहे त्या सगळ्यांमध्ये ही मुलगी तिथं पण स्वयंपाकाचा उल्लेख करते कवितेत आणि हे आम्हाला कळतंय की आम्हाला कळतंय
खेडोपाडी पोहोचली. तिथून येणारे जे अनेक फोन्स होते ते, त्यानंतर माझगाव डॉगचे जज आहेत, त्यात मी अगदी 4 पानाचा लिहिलेला अभिप्राय, आणि एखाद्या जज माणसानं आपल्या कवितेवरती लिहावं आणि ते इतकं विस्तृत लिहावं, नाव घेईल असं नाही. भाकरी बनवणारी बाई काहीही बनवू शकते, भाकरी बनवणारी बाई काहीही बनवू शकते हे एकदा लक्षात घ्या. भाकरी बनवणारी बाई काहीही बनवू शकते हे एकदा लक्षात घ्या. ही एक प्रेम कविता आहे, ही एक प्रेम कविता आहे हे एकदा लक्षात घ्या. तुम्हाला वाटत नाही का ही एक प्रेम कविता आहे? तुम्हाला वाटत नाही का ही एक प्रेम कविता आहे? भाकरीपासून थोडोपर्यंत जिची मजल जाते, भाकरीपासून थोडोपर्यंत जिची मजल जाते, ती बाई प्रेमही असंच अवाढव्य आणि अमर्याद करू शकते. ती बाई प्रेमही असंच अवाढव्य आणि अमर्याद करू शकते. याचे 2 संदर्भ होते की दुर्गाबाईंचा आणि थोरोचा. दुर्गाबाईंनी हल्ली आपल्याकडे आले, या कवितेचं मात्र नाव आहे पण मी ते लिहिलेलं नाही आहे. nokri.com असं आपण तिला म्हणू शकतो. तर आधी लग्न जुळवली जायची, त्याच्यासाठी मध्यस्थी नावाचा एक प्रकार असायचा, आता तो निघून गेला. आता सगळं काही मॅट्रिमोनियल साईट्स आणि या सगळ्यावरती आलेलं आहे आणि यू हॅव टू रजिस्टर ओव्हर देअर. त्याच्याही अलीकडे आमच्या आयुष्यात अजून एक टप्पा आलेला आहे, त्याला डेटिंग ॲप्स असं म्हणतात. आणि कुठल्याही पॅरेंट्सने प्लीज ते हलक्यात घेऊ नये. तो भाग आहे तर तो भाग आहे. अगेन गृहीत टाकेल तुमची मुलं डेटिंग ॲप्सवरती असतील तर ते काहीतरी चुकीचं करतायत वगैरे असं कृपया डोक्यात ठेवू नका. प्रोबॅबली ते त्यांच्या शोधाकडे जाण्यासाठीचा तो एक टप्पा आहे, तो पार करून ते मॅट्रिमोनियल साईटवरती जातील हा आशावाद जागा ठेवा. असं मी कधी नाही वापरले डेटिंग ॲप्स किंवा आय डोंट नो, मी त्याच्यातून जेनझीमध्येही नव्हते म्हणून नाही. पण या सगळ्या ॲप्सकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो पालकांनी बदलणं हे पण तितकंच गरजेचं आहे. तर त्यातली ही कविता होती की आणि मी लहान असताना आमच्या घरी एम्प्लॉयमेंटचे लेटर्स यायचे. मग मला वाटायचं भरपूर नोकऱ्या जगात यार, केवढा रोजगार आहे ना. तर तिथे ती रिलेट करणारी कविता होती की रोज ठरल्यावेळी nokri.com पाठवतं माझ्या प्रोफाईलला साजेसा जॉब वॅकन्सी मिळेल. रोज ठरल्यावेळी nokri.com पाठवतं माझ्या प्रोफाईलला साजेसा जॉब वॅकन्सी मिळेल. आधी मला छान वाटायचं मी कराव्या कशा नोकऱ्या आहेत हा विचार करून. मग मी नोकरी धरून पाहिली, इमाने बरे करून पाहिली. तरीही ते म्हणतात अजून आहेत चांगल्या नोकऱ्या, अप्लाय करून पहा. तरीही ते म्हणतात अजून आहेत चांगल्या नोकऱ्या, अप्लाय करून पहा. मग मला कळलं मी ही नोकरी सोडली पाहिजे. मग मी सोडून दिली नोकरी. दरम्यानच्या काळात कुठल्याशा ऑनलाईन विवाह नोंदणीवर नाव नोंदवलंही तिथूनही असेच मेल येत राहतात. मी उद्या लग्न करून टाकी नाही तरीही मला मेल येतच राहतील. मग मी काय करू
मी जेव्हा थिसेस केला याच्यावरती, जेव्हा मी माझं एज्युकेशन झालं GD मध्ये, सो मी निर्गुण आणि सगुण याच्यावरती थिसेस केला होता. सो माझं त्याच्यामध्ये स्टडी करताना असं लक्षात आलं की म्हणजे मेबी की मी माझी व्याख्या की जे म्हणजे सिंपल शब्दात ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, तर अष्टविनायक जे गणपती येतो तर त्याला ना तुम्ही नॉर्मल गणपती बघा आणि अष्टविनायक गणपती बघा. सो त्याच्यामध्ये अष्टविनायक गणपतीमध्ये तुम्हाला 4 हात किंवा मोठी सोड हे नाही आहे, पण तुम्हाला माहिती आहे तो गणपती, तुम्हाला तो भास होतोय की तो गणपती. सो एखाद्या गोष्टीचा भास निर्माण करून देणं आणि त्याच्यावरती काम करणं हे माझ्यासाठी ॲब्स्ट्रॅक्ट आहे. सो मी हे जे दिलं हे टेम्पल या सब्जेक्टसाठी दिलं. सो तुम्ही नेहमी मंदिरात गेला की तुम्हाला शांत वाटतं, तो पण तुम्ही आजूबाजूला बघितलं ना तर गाभाऱ्यात पूर्ण अंधार असतो आणि एक दोन पॉईंट अशा असतात की तिथे तुम्हाला लाईट दिसतो किंवा तुमच्या आतला जो प्रकाश आहे तो बाहेर यायला मदत होते. सो दॅट्स वाय तुम्ही हे जे व्हाईट पोर्शन किंवा ब्लॅक पोर्शन बघता ते त्याचं प्रतिनिधित्व करतात की तुम्ही मंदिरात गेल्यानंतर आजूबाजूला अंधार आहे पण तुम्हाला तरी सुद्धा प्रकाश दिसतोय. सो माझ्यासाठी ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे तेच की एखाद्या गोष्टीचा भास निर्माण करून देणं आणि त्याच्यावरती माणसाचं काम कोणाला टेम्पल दिसतो कोणाला मार्केट. मी बघताना आता मी ॲज अ टेम्पल म्हणून बघते, मे बी मॅमना त्याच्यामध्ये मार्केट दिसेल. सो म्हणजे ॲब्स्ट्रॅक्टचं मला ना तो प्लस पॉईंट शनिवारवाड्याचा वरचा जो पोर्शन आहे. हां आता इथे बघा, आता इथे ना तर कोणी जवळून बघितले लांबून बघितले तर इथे ना तुम्हाला वेगवेगळे एक खाचे दिसतात किंवा तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला डेप्थ दिसते आतमध्ये. सो ती कुणाला मार्केट वाटेल, कुणाला टेम्पल वाटेल. सो ॲब्स्ट्रॅक्ट मला ह्यासाठी